नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चव्हाण मॅथ्स इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये क्लास FYBSc सेमिस्टर सेकंड न्यूमरिकल ॲनालिसिस MTS 202-3B चं कंप्लीट क्वेश्चन पेपर सोल्यूशन। ठीक आहे, आपण एक क्वेश्चन पेपर घेणार आहोत, त्याचं सोल्यूशन पाहतोय आपण। बघा, या क्वेश्चन पेपरच्या सोल्यूशनमध्ये आपण काय करणार आहोत की क्वेश्चनचं तर सोल्यूशन पाहणार आहोत, त्याच्याबरोबर रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो का पुढच्या क्वेश्चन पेपरमध्ये ते पण पाहणार आहोत आपण इथं। बघा, आता हा क्वेश्चन पेपर आता उद्या एक्झाम आहे, तर त्याच्यामुळे मी बऱ्याच गोष्टी फास्ट घेतोय, कारण की तुम्ही लेट सांगितल्यामुळे मला लेट बनवावं लागलं, तर त्याबद्दल मी सॉरी मागतो। ठीक आहे, आता याच्यानंतर बघा क्वेश्चन आहे तुमच्याकडं क्वेश्चन पेपर MTS 203B न्यूमरिकल मेथड्स। आता बघा क्वेश्चन फर्स्ट आहे MCQ, त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, काय आहे तुमच्याकडे फर्स्ट क्वेश्चन, the real root of the equation x cube minus x minus 3 equal to 0 lies between। आता हे रूट्स कसं काढणार आपण बघा, पहिलं काय पुट करायचं आपल्याला, x इक्वल आपण मानणार काय याला f of x इक्वल टू काय मानणार x क्यूब मायनस x मायनस 3। हा फंक्शन झाला आपल्याकडं। आपण फंक्शनमध्ये काय करणार, पुट करणार व्हॅल्यू की x इक्वल टू पहिला 1 वर पुट करायची, नंतर f ऑफ 1 जर पुट केला मी तर काय तुमच्याकडे 1 चा क्यूब मायनस 1 मायनस 3 इक्वल टू किती आला तुमच्याकडे आन्सर हे -1। ठीक आहे, किती आला हा, तर किती येतो हा -4 आणि हा 1 -3 आला। त्याच्यानंतर आपण पुट करूया x इक्वल टू 2 वर, तर x इक्वल टू f ऑफ 2 इक्वल टू किती येतो तुमच्याकडे 2 चा क्यूब मायनस 2 मायनस 3 इक्वल टू किती आला तुमच्याकडे 2 चा क्यूब 8 -5 इक्वल टू 3। तर बघा इथं हा काय झाला तुमच्याकडे लेस दॅन 0 आणि हा काय झाला ग्रेटर दॅन 0, म्हणजे तुमच्याकडे मायनस म्हणजे एक व्हॅल्यू कशी आली पाहिजे बघा, हा -3 जो आहे तो काय आला लेस दॅन 0 आणि हा काय आला तुमच्याकडे ग्रेटर दॅन 0, म्हणजे किती तुमच्याकडं +3। म्हणजे काय की f ऑफ 1 x इक्वल टू 1 म्हणजे एकावर मायनस व्हॅल्यू आली पाहिजे आणि एकावर प्लस व्हॅल्यू आली पाहिजे, तर आपण म्हणतो मायनस कुणावर आली x इक्वल टू 1 वर आणि प्लस व्हॅल्यू कशावर आली x इक्वल टू 2 वर। मग आपण म्हणतो की जो रूट आहे तुमचा कशामध्ये आहे x इक्वल टू 1 आणि 2 मध्ये आहे। ओके, कोणताही फंक्शन असेल तुमच्याकडं असं जर आलं तर तुम्ही काय करणार, पहिले व्हॅल्यू काढणार, एक व्हॅल्यू मायनस आली पाहिजे आणि दुसरी व्हॅल्यू प्लस आली पाहिजे, तर दोन मायनस आणि प्लसमध्ये जो ज्या पॉईंटवर आलेली आहे त्या पॉईंटमध्ये त्याचं रूट असतो। आता त्याचं रूट काय असेल तुमच्याकडे 1 आणि 2 वर। आता दुसरा क्वेश्चन आहे, इफ द ट्रू व्हॅल्यू x इज अप्रॉक्सिमेटेड बाय x1 बाय द पर्सेंटेज इरर इज। आता पर्सेंटेज इरर काय राहतं बघा x1 पॉईंटवर, बघा इथं पर्सेंटेज इरर मी सगळे इरर घेतले तुम्हाला, पुढच्या वेळेस तुम्हाला रिलेटिव्ह इरर पण येऊ शकतो। आता पर्सेंटेज इरर काय राहतो तुमच्याकडं की कोणत्या पॉईंटवर काढायचं आहे, सपोज x1 पॉईंटवर काढायचं असेल तर काय राहतो 100 ER x मायनस x1 अपॉन x इंटू 100, हा त्याच्याकडं तुमचा फॉर्म्युला आहे कोणाचा, पर्सेंटेज इररचा। तर आपण बघूया आता ऑप्शन वाईज काय तुमच्याकडं x बघा 100 इंटू x मायनस x1 अपॉन x1, दिस इज अ बी आन्सर। तुम्हाला इरर विचारलं जाईल तर इररचा फॉर्म्युला काय फक्त की ई डेल्टा x इक्वल टू x मायनस x1, त्याला म्हणतो आपण इरर। ॲब्सोल्यूट इरर म्हणजे काय, मॉड्युलस घ्यायचा फक्त, ई मॉड ऑफ ई इक्वल टू मॉड ऑफ x मायनस x1, त्याला म्हणतो आपण ॲब्सोल्यूट इरर। रिलेटिव्ह इरर म्हणजे काय तुमच्याकडे x मायनस x1 अपॉन x इज कॉल्ड ॲज अ रिलेटिव्ह इरर। पर्सेंटेज इरर काय राहतो तुमच्याकडं x मायनस x1 अपॉन x इंटू 100, आणि हे तिघापैकी तुम्हाला क्वेश्चन पण विचारलं जातं बघा, हे तुमच्याकडे IMP आहे, याच्यावर तुम्हाला जर हे किती 4 इरर जर तुम्ही पाहिले याच्यावर तुमचे 2 ते 3 मार्क होऊन जातात, आणि याच्यावर डेफिनेशन विचारलं जातं आणि MCQ किंवा सिंगल किंवा 2 मार्काला एक क्वेश्चन असतो। ठीक आहे, हे तुमच्याकडे 4 इरर आहेत, 4 प्रकारचे 4 इरर। तुम्हाला इथं काही व्हॅल्यू दिली जाईल, क्वेश्चन जर विचारला तर तुम्हाला x ची व्हॅल्यू दिली जाईल आणि x1 ची व्हॅल्यू दिली जाईल, आणि तुम्हाला विचारलं जाईल की इरर काढा, ॲब्सोल्यूट इरर काढा, रिलेटिव्ह इरर काढा, पर्सेंटेज इरर काढा, आणि ठीक आहे। आता पुढचा MCQ आहे तुमच्याकडे बघा, विथ युजुअल नोटेशन f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x इक्वल टू काय तुमच्याकडे बघा
डेल्टा एफ ऑफ एक्सची डेफिनेशन काय तुमच्याकडे एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स, त्याला काय म्हणतो आपण फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर, काय म्हणतो फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर. आणि उलटा डेल्टा एफ ऑफ एक्स ही काय एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच, हे झालं तुमच्याकडे उलटा डेल्टा. बघा आता या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला असेल एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स, तर तुम्हाला काय ना डेल्टा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आली. आणि जर विचारलं तुम्हाला काय बॅकवर्डचं उलटा डेल्टा एफ ऑफ एक्स म्हणजे काय एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच, तर त्यावेळेस कोणता असेल तुमच्याकडं उलटा डेल्टा एफ ऑफ एक्स. आता बघा द nth ऑर्डर डिफरन्स ऑफ पॉलिनॉमियल ऑफ डिग्री इज 0, तर याच्यासाठी आहे तुमच्याकडे लेस दॅन ऑर इक्वल टू n मायनस 1. nth ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑफ पॉलिनॉमियल डिग्री इज लेस दॅन ऑर इक्वल टू n मायनस 1. तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं काय n+1. बघा n+1 म्हणजे काय, n+1 म्हणजे काय इथे 1 ने कमी आहे, तर सेम लेस दॅन ऑर इक्वल टू n. जर इथे n+1 असेल तर इथं काय असेल तुमच्याकडं n-1 म्हणजे 1 ने कमी. सपोज तुमच्याकडे इथे n+3 असेल तर तुमच्याकडे इथं किती यायला पाहिजे n+2 लेस दॅन ऑर इक्वल टू n+2 म्हणजे 1 ने कमी. पुढचा आहे द नेसेसरी कंडिशन फॉर एस ऑफ ए कॉमा बी टू मिनिमम इज, तर तुमच्याकडे काय ना डॅ बाय एस अपॉन डॅ बाय ए इक्वल टू डॅ बाय एस अपॉन डॅ बाय बी इक्वल टू 0, तर ते नेसेसरी कंडिशन आहे मिनिममसाठी. पुढच्या क्वेश्चनमध्ये बघा फ्रॉम द फॉलोइंग डाटा समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर. आता तुमच्याकडे बघा समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर काढायचं आपल्याला. तुमच्याकडे हा काय असतो एक्स आणि हा असतो वाय. आता याच्यातला हा x1 हा x2 हा x3 हा x4 आणि हा x5. आता समेशन ऑफ एक्स आय पहिलं एक्स आय चा स्क्वेअर काढायचा आहे. मग 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 2 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16 आणि 5 चा स्क्वेअर 25. मग समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर म्हणजे काय सगळ्यांची ॲडिशन. सगळ्यांची ॲडिशन किती येते बघा, या सगळ्यांची ॲडिशन केली मी, याला म्हणतो आपण समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर इक्वल टू 55. पुढचा क्वेश्चन आहे वाय डॅश इक्वल टू 3x प्लस वाय स्क्वेअर. आता इथं बघा तुमच्याकडे काय वाय डॅश इक्वल टू किती आहे 3x प्लस वाय स्क्वेअर. आता मला काय घ्यायचं वाय डबल डॅश घ्यायचं आहे. मी याचा डबल डेरिव्हेटिव्ह घेतो. आगे बघा वायचा डेरिव्हेटिव्ह पहिला आहे रेडीमेड, अजून घेतला तर काही तुमच्याकडे वाय डबल डॅश 3xचा डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमच्याकडे 3 प्लस. आता वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती येईल अगेन डेरिव्हेटिव्ह बघा वाय स्क्वेअरचा 2y पण विथ रिस्पेक्ट टू कोण आहे x, तर परत वायचा डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमच्याकडं वाय डॅश. ठीक आहे काय कसं केलं वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y आणि वायचा डेरिव्हेटिव्ह वाय डॅश. मग तुमच्याकडे 3 + 2y वाय डॅश कोणता आहे बघा 3 + 2y वाय डॅश. अजून एक बरं याच्यात अजून असं आला असता सपोज वाय डबल डॅश प्लस 4x इक्वल टू 4 मायनस 3y स्क्वेअर क्यूब. तर कसं लिहिलं असतं आपण याला बघा याचा आपल्याला ट्रिपल डॅश काढायचा असता सपोज, तर कसं काढला असता आपण वायचा ट्रिपल डॅश 4x 4 मायनस. आता हा 3y क्यूब आहे तर 3 समोर आला तर किती तुमच्याकडं 9y स्क्वेअर आणि वायचा डेरिव्हेटिव्ह परत वाय डॅश. ठीक आहे हे झालं तुमच्याकडं डेरिव्हेटिव्ह. आता बघा इन 4th ऑर्डर रंगकुट्टा फॉर्म्युला K4. तर बघा इथं इन 4th ऑर्डर हा एक IMP आहे, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारलं जातं 4 मार्काला 6 मार्काला 2 मार्काला आणि MCQ मध्ये पण विचारलं जातं. बघा 4th ऑर्डर रंगकुट्टा एक असतो आणि 2nd ऑर्डर रंगकुट्टा असतो. आपण याची फॉर्म्युला पुढे पाहणार आहोत. बघा 4th ऑर्डर रंगकुट्टा फॉर्म्युलासाठी K4 ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर इथं बघा रंगकुट्टा 4th ऑर्डरसाठी तुमच्याकडे आहे टू फाइंड द सोल्युशन ऑफ इनिशियल व्हॅल्यू. तुमच्याकडे इनिशियल व्हॅल्यू दिलं जाईल dy/dx क्वेश्चनमध्ये दिलं जाईल, इनिशियल कंडिशन दिलं जाईल आणि तुम्हाला बघा कशाची व्हॅल्यू काढायला विचारलं जातं K1 K2 K3. तर त्यासाठी पहिला K1 असतो तुमच्याकडं K1 इक्वल टू h f (x0 y0). बघा K1 ची विचारली असती तर आपण काय लिहिलं असतं K1 इक्वल टू h f (x0 y0). K2 ची विचारली असती तर h इंटू f (x0 प्लस h/2 y0 प्लस k/2. परत K3 ची विचारली असती तर h इंटू f (x0 h/2 मायनस y0 प्लस k/2 आणि आपल्याला K4 ची विचारली तर काय तुमच्याकडे आता h इंटू f (x0 प्लस h y0 प्लस k3. ठीक आहे आता हा झाला तुमच्याकडे K4. तुम्हाला K3 पण विचारलं जाऊ शकतं आणि K2 पण विचारलं जाऊ शकतं.
ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्यावेळेस तुम्ही नोटबुक समोर ठेवा आणि ह्या तिन्ही K1 K2 K3 K4च्या व्हॅल्यू लिहून ठेवा. ओके, तर आपला आन्सर किती येईल आता h इंटू एफ ऑफ एक्स नॉट प्लस एच वाय नॉट प्लस K3. तर कोणता तुमच्याकडे इथं बी ऑप्शन. अशा पद्धतीने आपले MCQ झालेले. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला बी क्वेश्चन. आता बघा पहिला आहे तुम्हाला क्वेश्चनमध्ये राऊंड ऑफ द नंबर्स. हा क्वेश्चन येतो 1 मार्काला किंवा 2 मार्काला तुम्हाला. तर राऊंड ऑफ नंबर्स 5.94371852 टू डेसिमल. आता बघा 2 डेसिमल म्हणजे कसं लिहायचं. आता हा क्वेश्चन आहे. आता एक तुम्हाला एक क्वेश्चन देतो मी एक्झाम्पलसाठी. तुमच्याकडे एक क्वेश्चन आहे हा. तर टू द राऊंड ऑफ 1 पहिला, नंतर 2 आणि 6 डेसिमल प्लेस. तर पहिलं जर आपल्याला विचारलं की 1 डेसिमल प्लेसपर्यंत विचारलं तर राऊंड ऑफ तर किती तुमच्याकडे बघा 1 3.4. तुमच्याकडे एवढा मोठा नंबर होता पण 1 डेसिमलपर्यंत म्हणजे काय पॉईंट नंतर एक संख्या आली पाहिजे. तर किती आली तुमच्याकडं 4. पर दुसरं आहे राऊंड ऑफ 2 विचारलं तर पॉईंट नंतर किती संख्या आल्या पाहिजे 2 संख्या. त्याच्यानंतर 6 डेसिमल विचारलं तर काय तुमच्याकडं 6 डेसिमल आले पाहिजे पॉईंट नंतर. तर 1 2 3 4 5 6. तर राऊंड ऑफ म्हणजे काय की तुम्ही पॉईंट नंतर किती संख्या घ्यायच्या डेसिमलच्या. तर आपल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं त्यांनी की 5.9473185. तर 2 डेसिमल म्हणजे काय तुमच्याकडं 5.94. बघा एवढंच लिहायचं होतं आपल्याला. याला मार्क आहे तुम्हाला 1 मार्क. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे डिफाईन अ ट्रान्सेंडल इक्वेशन. काय राहतं. आता ट्रान्सेंडल इक्वेशन आपण त्याची डेफिनेशन पाहूया. बघा त्याच्या ट्रान्सेंडल बरोबर पुढच्या वेळेस तुम्हाला पॉलिनॉमियल पण विचारलं जाऊ शकतं, पॉलिनॉमियल इक्वेशन विचारलं जाऊ शकतं, अल्जेब्रिक इक्वेशन विचारलं जाऊ शकतं, ट्रान्सेंडल इक्वेशन विचारलं जाऊ शकतं किंवा रूट ऑफ. म्हणजे ट्रान्सेंडलच्या जागी तुम्हाला एवढ्या डेफिनेशन पुढच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर पहिला आपण पाहूया पॉलिनॉमियल काय राहतं. बघा A0 A1 A2 अप टू AN आर रियल नंबर्स विथ A0 इज नॉट इक्वल टू 0. देन f ऑफ x इक्वल टू A0 x रेज टू n प्लस A1 x रेज टू n मायनस 1 प्लस A2 x रेज टू n मायनस 2. हे पॉलिनॉमियलमध्ये लिहून घेतलं आपण. A0 A1 हे तुमच्याकडे कोइफिशियंट आहे, त्याला म्हणतो आपण काय पॉलिनॉमियल. ओके, आता पॉलिनॉमियलमध्ये आपण इक्वल टू 0 नाही घेतला. बघा इक्वल टू 0 आहे का नाही. आता बघा पॉलिनॉमियल इक्वेशन. बघा पॉलिनॉमियल आणि पॉलिनॉमियल इक्वेशनमध्ये काय फरक आहे. बघा हे पॉलिनॉमियल तर आहे n डिग्रीची. आता पॉलिनॉमियल इक्वेशन पाहिजे आपल्याला. तर पॉलिनॉमियल इक्वेशनमध्ये काय सेम पॉलिनॉमियल येईल तुमच्याकडं पण इक्वल टू काय येईल तुमच्याकडं 0. बघा इक्वल टू कायला 0, त्याला म्हणतो आपण पॉलिनॉमियल इक्वेशन ऑफ डिग्री n. बघा दोघा डिफरन्स काय सेम. पॉलिनॉमियलमध्ये इक्वल टू 0 येत नाही आणि पॉलिनॉमियल इक्वेशनमध्ये इक्वल टू 0 येतो. आता पाहिजे आपल्याला अल्जेब्रिक इक्वेशन. अल्जेब्रिक इक्वेशन काय राहतं. अन इक्वेशन ऑफ टाइप y इक्वल टू f ऑफ x इज कॉल्ड एज अल्जेब्रिक इक्वेशन. इट कॅन बी एक्सप्रेस्ड एज fn yn प्लस fn मायनस 1 yn मायनस 1 प्लस अप टू f1 y1 प्लस f0 इक्वल टू 0. म्हणजे f आणि yच्या फॉर्ममध्ये जे असतं त्याला म्हणतो आपण काय अल्जेब्रिक इक्वेशन. f इज ith ऑर्डर. आता ट्रान्सेंडल इक्वेशन काय राहतं तुमच्याकडं अ नॉन अल्जेब्रिक इक्वेशन इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सेंडल इक्वेशन. इफ इन्व्हॉल्व ट्रिगोनोमेट्रिक एक्सपोनेन्शियल लॉगरिथम. बघा हे पॉलिनॉमियलमध्ये तर आपण अल्जेब्रिक करू शकतो पण सपोज आपण याला कसं लिहू शकतो ज्याचे रूट फाइंड करू शकतो आपण त्याला अल्जेब्रिकमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि ज्याचे आपण रूट फाइंड करू शकत नाही त्याला कशामध्ये कन्वर्ट करू शकतो आपण ट्रान्सेंडलमध्ये. म्हणजे e⁻x log x अशा टाईपमध्ये जे इक्वेशन राहतं त्याला काय म्हणतो आपण ट्रान्सेंडल इक्वेशन. तर तुम्हाला ही डेफिनेशन लिहायची होती या आपल्या क्वेश्चनसाठी. तर पहिलं रूट ऑफ इक्वेशन म्हणजे काय द व्हॅल्यू ऑफ x सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन. f ऑफ x इक्वल टू 0. सपोज मला x ची व्हॅल्यू जर मी पुट केली जर माझा आन्सर 0 आला तर आपण म्हणतो रूट ऑफ द इक्वेशन. ओके, आणि पुढचा आहे सोल्युशन ऑफ इक्वेशन म्हणजे काय द प्रोसेस टू फाइंड द रूट ऑफ इक्वेशन. त्याला म्हणतो आपण सोल्युशन ऑफ द इक्वेशन. म्हणजे आपण एखादा रूट जे फाइंड करायचं आहे त्या प्रोसेसला काय म्हणतो सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ठीक आहे, हे झालं तुमच्याकडे काय या ट्रान्सेंडल इक्वेशनसाठी त्याच्या रिलेटेड म्हणजे त्याच्या जवळपास येणारे क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन आहे डिफाइन अ शिफ्ट ऑपरेटर ई. आता शिफ्ट ऑपरेटर ई आणि पुढचा क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅट डेल्टा उलटा डेल्टा इक्वल टू 1 मायनस ई इनवर्स. तर बघा शिफ्ट ऑपरेटरची डेफिनेशन काय तुमच्याकडं शिफ्ट ऑपरेटर त्याला ई ने डिनोट करतो आपण. तर शिफ्ट ऑपरेटर इज डिनोटेड बाय ई. ई बघा एखाद्या फंक्शनवर जर मी ई अप्लाय केला तर तो फंक्शन f ऑफ x प्लस एच होतो. काय होतो f ऑफ x प्लस एच
ही झाली तुमच्याकडे शिफ्टची डेफिनेशन. बस तुम्ही एवढं जर लिहिला तरी तुम्हाला 1 मार्क पडतो. आता सपोज ई स्क्वेअर असेल पॉवर, तर ई स्क्वेअर एफ ऑफ एक्स म्हणजेच काय तुमच्याकडं ई इंटू ई एफ ऑफ एक्स. तर तुमच्याकडे ई एफ ऑफ एक्स प्लस एच येऊन जाईल आणि ई ऑफ एफ ऑफ एक्स प्लस 2h. म्हणजे ईची जी पॉवर असेल ती तुमच्या 2h बरोबर येईल. ई क्यूब असेल तर ई क्यूब एफ ऑफ एक्स असेल तर एफ ऑफ एक्स प्लस 3h असेल. आणि सपोज ई रेस टू एन असेल तर एफ ऑफ एक्स प्लस एच. आता तुम्हाला सपोज बघा ईची पॉवर जर -1 असेल एफ ऑफ एक्स, तर आपण कसं करणार एफ ऑफ बघा एक्स एचची व्हॅल्यू एनची व्हॅल्यू किती आहे -1. ओके, म्हणजे तुमच्याकडे ई इनवर्स एफ ऑफ एक्स किती येऊ शकतो एफ ऑफ एक्स मायनस एच. सपोज ईची पॉवर -3 आहे आणि एफ ऑफ एक्स काढायचं आहे तर कसं येईल तुमच्याकडं एफ ऑफ एक्स. आता बघा एनची व्हॅल्यू किती तुमच्याकडं -3, तर -3h. तर तुम्हाला ई इनवर्स एफ ऑफ एक्स काय लिहू शकतो आपण एफ ऑफ एक्स मायनस एच. आता पुढचा क्वेश्चन काय होता तुमच्याकडं प्रूफ. काय प्रूफ करायचं होतं आपल्याला की उलटा डेल्टा इक्वल टू ई इक्वल टू काय तुम्हाला प्रूफ करायचं होतं की 1 मायनस ई इनवर्स हा प्रूफ करायचा आपल्याला. ठीक आहे, 1 मायनस ई इनवर्स. तर आपण प्रूफ करूया बघा. तर तुम्हाला या 2 क्वेश्चनपैकी एक येऊ शकतो. काय आता पहिलं उलटा डेल्टा एफ ऑफ एक्सची डेफिनेशन काय तुमच्याकडे आता आपण पाहिली MCQ मध्ये काय असतो एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच. हा झाला उलटा डेल्टा, त्याला म्हणतो आपण बॅकवर्ड डिफरन्स फॉर्म्युला. ठीक आहे, आता बघा उलटा डेल्टा एफ ऑफ एक्सला आपण डेफिनेशन मानूया एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच. डेफिनेशन मांडली तर एफ ऑफ एक्स आता जर याला मी एचमध्ये ईमध्ये कन्वर्ट केलं तर काय तुमच्याकडे मायनस एफ ऑफ एक्स इनवर्स म्हणजे काय तुमच्याकडे बघा इथं वरती पाहिलं आपण काय तुमच्याकडं ई इनवर्स एफ ऑफ एक्स. आता जर मी एफ ऑफ एक्स दोघातून कॉमन काढलं तर काय राहिलं तुमच्याकडं 1 मायनस ई इनवर्स एफ ऑफ एक्स. तर ही कुणाची बघा काय आलं तुमच्याकडं उलटा डेल्टा एफ ऑफ एक्स इक्वल टू काय आलं 1 मायनस ई इनवर्स इंटू एफ ऑफ एक्स. दोन्ही साईडला एफ ऑफ एक्स आहे तर काढून टाकलं तर उलटा डेल्टा इक्वल टू 1 मायनस ई इनवर्स आलं का आपल्याकडं. आपण हे प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे तुम्हाला राईट द एनी नॉर्मल इक्वेशन फिटिंग स्ट्रेट लाईन y इक्वल टू a प्लस बी एक्स एन ऑब्झर्वेशनमध्ये. बघा फक्त काय करायचं आपल्याला की तुम्हाला फिटिंग स्ट्रेट लाईन आहे तुमच्याकडे y इक्वल टू एक्स दिला असेल आणि त्यासाठी आपल्याला एक ऑब्झर्वेशन करायचं असेल, एकच ऑब्झर्वेशन. फक्त काय करा हे जे इक्वेशन आहे तुमच्याकडे y इक्वल टू a प्लस बी एक्स जे आहे ना याला समेशन घ्या. ठीक आहे, i इक्वल टू 1 टू n त्याला काय म्हणा i. परत समेशन ऑफ आता ए तर कॉन्स्टंट आहे याच्याबरोबर एक्सच नाही आहे याला n वेळेस लिहा. आणि आता बी कॉन्स्टंट आहे तर बी बाहेर आला बघा ए आणि बी कॉन्स्टंट आहे बाहेर आला तर तुमच्याकडे एक्स जो होता ना एक्सला पण काय लिहावं लागेल एक्स आय इक्वल टू 1 टू n. हे झालं तुमच्याकडे एक ऑब्झर्वेशन फॉर y इक्वल टू a प्लस बी एक्स आहे. ठीक आहे, तुमच्याकडे पुढं विचारलं जाईल की अजून जर विचारलं तर आपण काढू पुढं, पण एकच विचारलं आहे तर फक्त हा एक ऑब्झर्वेशन. फक्त काय त्या इक्वेशनला काय करायचं समेशन घ्यायचं n टाइम्स. आता पुढचा टेबल आहे बघा फ्रॉम द फॉलोइंग डाटा फाइंड द समेशन ऑफ एक्स के वाय के. ओके, आता बघा पहिलं काय करणार आपण इथं एक्स के वाय के काढणार. ओके, मग काय तुमच्याकडे या एक्स के म्हणजे काय एक्स आणि हा वाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू 2 2 3 इंटू 4 12 नंतर 5 इंटू 6 13 नंतर 7 इंटू 8 56 आणि 9 इंटू 10 किती तुमच्याकडं 90. आता या सगळ्यांची ॲडिशन आता तुम्ही ॲडिशन करू शकता काय ना समेशन ऑफ किती आहे समेशन ऑफ एक्स के इंटू वाय के. पहिलं काय घेतलं तुम्ही एक्स के आणि वाय केचं मल्टिप्लिकेशन आणि त्या सगळ्यांची ॲडिशन म्हणजे समेशन. तर हे ॲडिशन तुम्ही करू शकता. हे ॲडिशन जे येईल त्याला म्हणतो आपण समेशन ऑफ एक्स के वाय के. पुढे आहे बघा इफ वाय एक्स इज द एक्झॅक्ट सोल्युशन of the given equation y dash equal to f of x with y of x naught equal to y naught, then the Taylor series expansion for y of x about the point x equal to x naught is yx. yx ची व्हॅल्यू काय बघा टेलर सिरीज एक्सपान्शन मध्ये तुम्हाला हा IMP क्वेश्चन आहे. याच्यावर तुम्हाला इथं पण 1 मार्काला विचारला जातो, 2 मार्काला पण आहे आणि 3 ते 4 मार्काला पण विचारलं जातं क्वेश्चन. तर टेलर सिरीज एक्सपान्शनमध्ये तुम्हाला इनिशियल कंडिशन दिलं जातं, तुम्हाला वाय डॅशची व्हॅल्यू दिली जाते आणि तुम्हाला वाय ऑफ एक्स काढायचं राहतं. तर त्यासाठी फॉर्म्युला आहे बघा पुढं
बघा क्वेश्चन जे कन्सिडर द डिफरन्शियल इक्वेशन dy बाय तुम्हाला गिवन दिलं जातं, इनिशियल कंडिशन दिलं जातं, एक्झॅक्ट सोल्युशन असतं तुम्हाला टेलर एक्सपान्शनसाठी, सगळ्या गोष्टी दिलं जातं, क्वेश्चनमध्ये दिलं जातं आणि तुम्हाला विचारलं जातं y ऑफ x. तर y ऑफ x काय तुमच्याकडं y नॉट प्लस x मायनस x नॉट y नॉट डॅश प्लस x मायनस x नॉट स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल y नॉट डबल डॅश प्लस पुढचं काही ना तर आपल्याकडं x मायनस x नॉटचा क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल y नॉट किती ट्रिपल डॅश प्लस अँड सो ऑन. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या फॉर्म्युल्यावर तुम्हाला क्वेश्चन पण विचारलं जाऊ शकतं. आता मी इथं हा फॉर्म्युला कसा आला हे बघणार नाही कारण आपल्याला वेळ नाही एवढा, फक्त क्वेश्चन कसं असतं याच्यावर क्वेश्चन पण विचारलं जातं. तर क्वेश्चनमध्ये काय विचारलं जाईल तुमच्याकडं dy बाय dx इक्वल टू x मायनस वाय स्क्वेअर असा क्वेश्चन विचारलं जाईल तुम्हाला. बघा म्हणजे dy बाय dx व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलं जाईल, y ऑफ x नॉट हे पण गिवन दिलं जाईल आणि तुम्हाला काढायला सांगितलं जाईल की y ऑफ x काढा कोणत्या तरी पॉईंटवर, म्हणजे पॉईंट पण दिलं जाईल तुम्हाला. म्हणजे x नॉट y नॉटची पण व्हॅल्यू आहे, x ची पण व्हॅल्यू, फक्त कॅल्क्युलेशन करायचं. तुम्ही कॅल्सी सोबत घेऊन जा, जर कॅल्सीमध्ये तुम्ही पुट केलं सगळं व्हॅल्यू तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर भेटून जातो. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे हा बघा, पुढंच क्वेश्चन दिला आहे तर सेम त्याचाच पुढचा क्वेश्चन काय आहे बघा याच टेलर सिरीज एक्सपान्शनमध्ये तुम्हाला दिला dy बाय dx इक्वल टू xy मायनस 1 विथ y ऑफ 1 इक्वल टू 2. तुम्हाला विचारलं आहे वाय नॉट डॅश. ओके. आता वाय नॉट डॅश विचारलं आहे म्हणजे काय तुमच्याकडे बघा इथं dy बाय dx इक्वल टू काय गिवन आहे तुम्हाला xy मायनस 1 आहे, पण आपल्याला पहिलंच व्हॅल्यू विचारलं आहे वाय नॉट डॅश. तर वाय नॉट डॅश म्हणजे काय तुमच्याकडं याला आपण लिहितो वाय डॅश इक्वल टू xy मायनस 1. ओके. आता हे y ऑफ 1 इक्वल टू 2 याचा काय मिनिंग होतो तुमच्याकडं, हा जो असतो तुमच्याकडे x नॉट इनिशियल व्हॅल्यू आणि हे जे असतो हे y नॉट असतो. ओके. हे तुम्हाला गिवन म्हणजे याला म्हणतो आपण इनिशियल व्हॅल्यू. तर आपण याला जर y नॉट केलं सगळ्याला y नॉट डॅश इक्वल टू हा पण काय होईल तुमच्याकडे x नॉट y नॉट मायनस 1. तर किती तुमच्याकडं y नॉट डॅश इक्वल टू x नॉटची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं 1 इंटू y नॉटची व्हॅल्यू किती आहे 2 मायनस 1. तर y नॉट डॅश इक्वल टू किती आला 1 इंटू 2 2 मायनस 1 इक्वल टू किती आला 1. ओके. आता सपोज तुम्हाला याच क्वेश्चनमध्ये विचारलं असतं काय, याच क्वेश्चनमध्ये विचारलं असतं y1 डॅश काय तुमच्याकडं y1 डॅश. तर y1 डॅश किती काढला असता आपण इथं सांगा, y1 डॅश किती काढला असता. तर इथं x नॉट आता किती तुमच्याकडं x1 डॅश म्हणजे x1 y1 मायनस 1. आता x1 आणि y1चे आपल्याला गिवन दिलेलं असतं, आपण इथून व्हॅल्यू काढू शकलो असतो. ठीक आहे. आता पुढचा आहे क्वेश्चन. आता बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट झाला आहे, MCQ झाला आहे आणि आपल्याकडे 8 क्वेश्चन झाले. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 2. बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय विचारलं त्यांनी. पहिला क्वेश्चन बघा 6 क्वेश्चन सॉल्व करायचे, तुम्हाला 9 क्वेश्चन विचारलं जाईल. तर इफ बघा पहिलं x इक्वल टू 0.64 इज करेक्ट टू 2 डेसिमल प्लेस देन फाइंड द रिलेटिव्ह इरर अँड पर्सेंटेज इरर. बघा आपण डेफिनेशन पाहिलेले दोन्ही याचं इथं आलेलं आहे 2 मार्काला क्वेश्चन. तुमच्याकडे x ची व्हॅल्यू दिलेली आहे अँड इज करेक्ट 2 डेसिमल प्लेस 2 डेसिमल पर्यंत आपल्याला काय विचारलं आहे रिलेटिव्ह एरर अँड पर्सेंटेज एरर. तर ती तुम्हाला अगोदर मी डेफिनेशन दाखवतो. ठीक आहे. डेफिनेशन तर आपण पाहिलेले, पण इथं आता फॉर्म्युला पुट करतो बघा. तर क्वेश्चन आहे 2 डेसिमल फाइंड द रिलेटिव्ह इरर अँड पर्सेंटेज इरर. पहिलं आपण रिलेटिव्ह इरर काढूया. तर रिलेटिव्ह इररसाठी पहिलं x इक्वल टू दिलेलं क्वेश्चन तुम्हाला इज करेक्टेड टू 2 डेसिमल पर्यंत. तर पहिलं इरर काढून घेऊया डेल्टा x इक्वल टू. तर काय तुमच्याकडे 1/2 इंटू 10⁻⁻². म्हणजे बघा 2 डेसिमल पर्यंत म्हणजे काय 10⁻². तर किती आला तुमच्याकडे e ची व्हॅल्यू 0.005. आता रिलेटिव्ह इरर काढायचं आपल्याला. बघा रिलेटिव्ह इररची डेफिनेशन काय आहे डेल्टा x अपॉन x. आता डेल्टा x म्हणजे काय तुमच्याकडं रिलेटिव्ह इरर. सपोज तुमच्याकडे 3 डेसिमल पर्यंत विचारलं असतं तर आपण कसं काढलं असतं 1/3 इंटू 10⁻³ तर याची व्हॅल्यू जी असेल तुमच्याकडे इरर आला डेल्टा x अपॉन x. आता बघा डेल्टा x अपॉन x ची व्हॅल्यू किती तुमच्याकडं 0.64 आणि इरर किती आला तुमच्याकडं 0.005. या दोघांचं जर आपण कॅल्शियममध्ये पुट केलं तर तुमच्याकडे हे येतं रिलेटिव्ह इरर. आपण पर्सेंटेज इरर पण पाहिलं आहे काय येतो x मायनस x1 अपॉन x इंटू 100. ओके. आता x इंटू x मायनस 1. ठीक आहे. हा डेल्टा x जो असतो डेल्टा x यालाच म्हणतो आपण x मायनस x1. ओके.
तर पूर्ण काय झाला हा इरर अपॉन x इंटू 100. आता डेल्टा x मायनस x1 म्हणजे काय आला तुमच्याकडं, हा इरर आला. तर किती आला तुमच्याकडं 0.005 अपॉन x किती आला आहे तुमच्याकडं 0.64 इंटू, आता पर्सेंटेज काढायचं फक्त, तर त्याला कशाने मल्टिप्लाय करतो आपण 100ने. मग याचं जर 100ने मल्टिप्लाय केलं तर किती येतो 0.78. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, फाइंड द रूट ऑफ द इक्वेशन x³ मायनस 4x मायनस 9 करेक्ट टू द डेसिमल प्लेस बाय रेगुलर फॉल्सी मेथड्स. बघा आपल्याला काय करायचं आहे की रिअल रूट फाइंड करायचा आहे. ओके, काय करायचं आहे, रिअल रूट फाइंड करायचा आहे. हा तुमच्याकडे फंक्शन दिला आहे आणि किती डेसिमलपर्यंत फाइंड करायचे आहे 3 डेसिमलपर्यंत. तर 3 डेसिमलपर्यंत फाइंड करण्यासाठी आपल्याकडं रेगुलर फॉल्सी मेथड काय सांगते बघा. तर तुमच्याकडे पहिला फंक्शन आहे. ओके, बी गिवन फंक्शन. आता आपण पहिलं काय करणार की रूट कोणत्या याच्यामध्ये आहे, जसं की आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं ते MCQ मध्ये. तर रूट फाइंड करण्यासाठी आपण काय करणार, पहिलं तर पॉईंटवर काढणार. बघा फंक्शन काय दिलं f ऑफ x इक्वल टू x³ मायनस 4x मायनस 9. आता आपण काय करणार याच्यावर x इक्वल टू 1 पुट करणार. तर किती येतो तुमच्याकडं 1³ मायनस 4x मायनस 9. तर किती याचा आन्सर किती येतो याचा, सॉरी 1 इथं पुट केलं, 4 मायनस 13 आणि हा प्लस 1 इक्वल टू मायनस 12. परत x इक्वल टू आपण 2 पुट करूया. तर किती येईल तुमच्याकडे 2³ मायनस 2 इंटू 4 इंटू 2 मायनस 9. तर हा किती आला तुमच्याकडे 2³ 8, हा मायनस 8 प्लस झाले आणि इकडं मायनस 9. ओके, त्याच्यानंतर x इक्वल टू आपण 3 पुट करूया. बघा x इक्वल टू 3 साठी काय इथं मायनस 9 आला. x इक्वल टू 3 साठी करा 3³ मायनस 4 इंटू 3 आणि मायनस 9. तर किती आला तुमच्याकडे 27 मायनस 12 मायनस 9 इक्वल टू किती 6 घटतात 0. बघा तुमच्याकडं x इक्वल टू 3 साठी काय पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली, म्हणजे काय इथं x इक्वल टू 3 साठी तुमच्याकडे काय आला 6 व्हॅल्यू आली ग्रेटर दॅन 0. आणि x इक्वल टू 2 साठी काय आलं तुमच्याकडं मायनस 9 व्हॅल्यू आली 0. म्हणजे बघा ह्या x इक्वल टू 2 आणि x इक्वल टू 3 साठी एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि एक निगेटिव्ह आली. म्हणजे तुमच्याकडे जो रूट असेल तो कसा असेल, या 3, 2 आणि 3च्या मध्ये असेल. मग तुमच्याकडे जो पहिला x0 असेल x0 2 आणि x1 3. बघा कसं काढलं मी की रूट जे आहे तुमच्या कोणत्या पॉईंटमध्ये आहे त्यासाठी पहिलं तुम्हाला एक निगेटिव्ह व्हॅल्यू आली पाहिजे आणि एक पॉझिटिव्ह. आता तुम्ही म्हणता सर x इक्वल टू 1 साठी पण निगेटिव्ह व्हॅल्यू आलेली इथं. मग दोघांपैकी बघा हा 9 मायनस आहे. मग छोटी कोणती व्हॅल्यू याच्यामध्ये तुम्हाला, म्हणजे जवळपास 0च्या जवळपास बघायची, कारण हा 0पासून लांब आहे -12 आणि हा 0पासून जवळ आहे. मग -9 आणि -12 मध्ये जवळ कोण आहे 0च्या -9, म्हणून आपण घेणार काय 2. आपण 1 पण घेऊ शकलो असतो पण 1 घेता येत नाही का, कारण त्याच्यानंतर पण मायनस व्हॅल्यू येते 2 वर. सपोज आपल्याकडे अजून जर 3 वर व्हॅल्यू आली असती मायनस, तर आपण 3 घेतला असता. म्हणजे 0च्या जवळपास ज्याची व्हॅल्यू मायनस येते तो आणि 0च्या जवळपास ज्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते तो, हे असतं तुमच्याकडे काय की रूट लाईज बिटवीन 2 पॉईंट्स. मग आता हे 2 पॉईंट काढले आपण x2 आणि 3. तर पहिला पॉईंट बघा 2 to 3 पर्यंत जाणार आहे. तर आपल्याकडे हा इनिशियल पॉईंट x1 झाला आणि हा झाला x0 आणि x1. तर फर्स्ट अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय असते तुमच्याकडे बघा x2 इक्वल टू आपल्याला कुठपर्यंत काढायचं आहे 3 डेसिमलपर्यंत. तर तो x0 मायनस f ऑफ x0 f ऑफ x1 आणि f ऑफ x0 x1 मायनस x0. आता बघा हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडं x2 काढायचा. ठीक आहे, f ऑफ x0 म्हणजे काय तुमच्याकडे फंक्शन आहे f ऑफ x इक्वल टू काय आहे फंक्शन x³ मायनस 4x मायनस 9. तर तुम्हाला काय करायचं आहे की 3 डेसिमलपर्यंत बघा, फक्त काय 3 डेसिमलपर्यंत विचारलं आहे, त्याने कितवा काढायला विचारलं. तर आपण फर्स्टच काढूया. तर फर्स्टमध्ये काय तुमच्याकडं सेम x0ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं 2. आता बघा f ऑफ x0 कसं काढणार तुम्ही, f ऑफ x0 इक्वल टू f ऑफ x0ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं 2. तर पुट करा 2^³ मायनस 4 इंटू 2 मायनस 9. तर किती आला तुमच्याकडं हा टोटली आन्सर किती बघा 2^³ 8 मायनस 8 आणि हा 9. तर किती तुमच्याकडं -9 आला. f ऑफ 2ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं -9. आता परत सेम f ऑफ x1 मायनस f ऑफ x0. f ऑफ x1 काढायचं आहे. f ऑफ x1 इक्वल टू किती येईल तुमच्याकडे f ऑफ x1 म्हणजे 3. तर f ऑफ 3 म्हणजे काय 3^³ मायनस 4 इंटू 3 आणि मायनस 9. तर तुम्ही हे व्हॅल्यू काढू शकता. ठीक आहे, त्याच्या या फॉर्म्युल्यात पुट करा. पुट केल्यानंतर तुमच्याकडे आन्सर किती येईल आता हे 2.6. तुम्ही हे तर कॅल्सी वापरू शकता.
फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की एफ ऑफ एक्स नॉट कसं काढतो आपण, एफ ऑफ एक्स वन कसं काढतो, एफ ऑफ एक्स नॉट कसं काढतो. मग या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुमच्याकडे किती आला, तुमच्याकडे हा पॉईंट आला 2.6. आता एफ ऑफ x2 म्हणजे x2 ची व्हॅल्यू आली तुमच्याकडे, किती आलेली आहे, x2 ची व्हॅल्यू दिस, त्याच्यावर पॉईंट इमेज काढायची आपल्याला. मग आपण काय करणार, जो फंक्शन आहे तुमच्याकडं एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब मायनस 4x मायनस 9, तर कोणत्या पॉईंटवर काढायचं आपल्याला, एक्सची व्हॅल्यू किती, x2 ची व्हॅल्यू किती आलेली आहे 2.6. तर काढा 2.6चा क्यूब मायनस 4 इंटू 2.6 मायनस 9, तर किती येईल तुमच्याकडे, हे आन्सर आलं मायनस 1.824. आता 3 डेसिमलपर्यंत काढायचं, तर मग बघा 0 पासून 3 डेसिमलपर्यंत काढला आपण -0. ओके, हे झालं तुमच्याकडे काय, रूट जे आहे ते 3 डेसिमल प्लेसपर्यंत एक रूट. आता पुढचा जर त्यांनी विचारलं अजून रूट काढा, तर आपण काढला असतं काय बघा, x3 सेम डेफिनेशन, x3 x2 मायनस एफ ऑफ x2 अपॉन एफ ऑफ x1 मायनस एफ ऑफ x2 x1 मायनस x2. आता याच्यात सेम आपल्याकडं ज्या व्हॅल्यू आले ते आपण पुट करूया. बघा 2 एफ ऑफ 2.6 ची व्हॅल्यू काढलेली आहे, सगळ्या व्हॅल्यू काढल्यानंतर आपण पुट केलं तर काय आलं तुमच्याकडं, x3 ची व्हॅल्यू किती आली दिस. बघा x3 ची व्हॅल्यू आल्यानंतर तुम्ही काय करणार, एफ ऑफ x3 काढणार, एफ ऑफ x3 काढल्यानंतर किती आलं तुमच्याकडं -0.2461 लेस दॅन 0. तर ठीक आहे, तर रूट लाईज बिटवीन काय आलं तुमच्याकडे, x3 जो आहे तो 2.693 आणि x1 च्या मध्ये आला. आपल्याकडे x1 किती होता 3. परत आपण काय करणार, थर्ड अप्रॉक्सिमेट काढणार, परत सेम x4 x3 मायनस एफ ऑफ x3 सेम फॉर्म्युला पुट करणार, आणि तुमच्याकडे आला काय, तुमच्याकडे हा आला x4. परत x4 ची व्हॅल्यू काढणार, आणि x4 ची व्हॅल्यू काढल्यानंतर तुमच्याकडे अप्रॉक्सिमेट जो आहे तो किती येणार 2.705. ओके, आता पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. बघा पुढचा क्वेश्चन आहे, डिफाइन ॲब्सोल्यूट एरर. परत आला बघा, ॲब्सोल्यूट एरर अँड फाइंड द ॲब्सोल्यूट एरर इफ 3 अप्रॉक्सिमेट फॉर रूट 11. काय काढलं आहे आपल्याला, बघा ॲब्सोल्यूटची डेफिनेशन विचारली आहे. ॲब्सोल्यूट काय राहतो तुमच्याकडे, इफ ट्रू व्हॅल्यू नंबर x इज अप्रॉक्सिमेटेड बाय नंबर x1 देन. आता पाहिलं आपण काय, जर ई काढला आपण, ई काय राहतो तुमच्याकडे x मायनस x1, फक्त त्याचा मॉड्युलस घ्या. ॲब्सोल्यूटला दुसरं नाव आहे मॉड्युलस. मग ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, जो आपल्याकडे एरर येतो बघा, ईची व्हॅल्यू काय असते तुमच्याकडं डेल्टा x म्हणतो आपण याला, तर x मायनस x1, तर त्याचं जर मी मॉड घेतला तर तो झाला आपल्याकडं काय, मॉड ऑफ x मायनस x1, तो झाला आपल्याकडं ॲब्सोल्यूट एरर. आता आपल्याला काय करायचं आहे की 3 इज ॲन अप्रॉक्सिमेट फॉर रूट 11. मग रूट 11 साठी आपल्याला काढायचं आहे बघा, तर तुमच्याकडं x व्हॅल्यू किती झाली रूट 11, आणि 3 डेसिमलपर्यंत काढायचं आहे, तर अप्रॉक्सिमेट बाय 3 साठी तर किती, x1 ची व्हॅल्यू पण दिलेली 3. तर फक्त आपण आता फॉर्म्युलामध्ये पुट करूया, एररची व्हॅल्यू काढूया. एरर म्हणजे काय, डेल्टा x मायनस x1, हा एरर झाला तुमच्याकडं. तर x ची व्हॅल्यू रूट 11 आहे, आणि काय विचारलं त्यांनी, बाय अप्रॉक्सिमेटेड बाय 3 म्हणजे x1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 3. तर मग आता आपण काढला रूट 11 मायनस 3, तर ॲब्सोल्यूट एरर काढूया मॉड. बघा मॉड ऑफ x इक्वल टू काय तुमच्याकडे, मॉड ऑफ x मायनस x1, तर रूट ऑफ 11 मायनस 3. तर याचा जो मॉड्युलस असतो तो काय तुमच्याकडं, दोन्ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह, तर किती रूट 11 मायनस 3. तर रूट 11 मायनस 3 काय तुमच्याकडे ग्रेटर दॅन या 3 पेक्षा व्हॅल्यू आहे, 3 पेक्षा मोठी आहे का, कारण रूट 11 ची व्हॅल्यू 3 पासून जास्त असेल तर रूट 3 पेक्षा मोठा, म्हणून याची व्हॅल्यू किती असेल तुमच्याकडं पॉझिटिव्ह. बघा रूट 3 ची व्हॅल्यू समथिंग 3 पॉईंट काहीतरी येईल, आणि -3 म्हणजे याचा आन्सर किती येणार आहे पॉझिटिव्ह, आणि पॉझिटिव्ह जो मॉड्युलस पण किती येतो तुमच्याकडं पॉझिटिव्ह, म्हणून हे त्याचा आन्सर आला. त्यांनी आता फक्त काय विचारलं होतं आपल्याला ॲब्सोल्यूट एरर, पण आपण काढूया रिलेटिव्ह एरर. आता रिलेटिव्ह एरर काय राहतो तुमच्याकडं, ER इक्वल टू डेल्टा x अपॉन x. तर डेल्टा x काढलं किती रूट 11 मायनस 3, आणि x किती आला तुमच्याकडं रूट 11. सपोज पर्सेंटेज एरर विचारलं असतं तर फक्त कशाने मल्टिप्लाय करा, रिलेटिव्ह एररला 100ने. तर रिलेटिव्ह एरर किती आला तुमच्याकडे, x मायनस x1 अपॉन x इंटू 100. तर रूट 11 मायनस 3 अपॉन 11, दिस इज रिलेटिव्ह एरर इंटू 100 इक्वल टू पर्सेंटेज एरर. आता क्वेश्चन नंबर 4 बघा, विथ युजुअल नोटेशन प्रूव्ह दॅट रूट डेल्टा इक्वल टू ई इनवर्स डेल्टा. ओके, तर बघा याच्यात तुम्हाला 2 क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, इथं तर विचारला असेल उलटा डेल्टा म्हणजे बॅकवर्ड, हा बॅकवर्डचा असतो आणि हा फॉरवर्डचा असतो. तर ह्या प्रूव्ह करायचे फर्स्ट. बघा क्वेश्चन नंबर 4चं, तर तुम्हाला इथं आपण 4 तर प्रूव्ह करू, पण तुम्हाला
त्याच्याबरोबर पुढच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा पण येऊ शकतो काय, ई इंटू उलटा डेल्टा एफ ऑफ एक्स इक्वल टू, बघा ई इंटू उलटा डेल्टा एफ ऑफ एक्स. तर उलटा डेल्टा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू पुट केली आपण तर काही तुमच्याकडं ई बाहेर. तर याचं डेफिनेशन कशी आहे, उलटा डेल्टा एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच. तर ई अप्लाय करू या दोन्ही साईडला. बघा ईने मल्टिप्लाय केलं मध्ये, ईने मध्ये मल्टिप्लाय केलं. ईने मल्टिप्लाय केल्यानंतर तुमच्याकडे काय आलं एफ ऑफ एक्स प्लस एच, आणि ईने मध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय आलं तुमच्याकडे मायनस एफ ऑफ एक्स. ठीक आहे, कारण ई हा काय तुमच्याकडे ई एफ ऑफ एक्स मायनस एच म्हणजेच काय तुमच्याकडे मायनस एफ ऑफ एक्स. मग आता एफ ऑफ एक्स मायनस एच प्लस एच आणि एफ ऑफ एक्स, तर ही कशाची डेफिनेशन आहे तुमच्याकडे डेल्टा एफ ऑफ एक्स. तर या साईडला काय होता ई उलटा डेल्टा एफ ऑफ एक्स, आणि या साईडला काय आलं डेल्टा एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स निघून गेल्यानंतर काय राहिलं तुमच्याकडं ई इंटू उलटा डेल्टा इक्वल टू डेल्टा. म्हणजे हा काय तुमच्याकडं बॅकवर्ड डेल्टा आणि हा आहे फॉरवर्ड डेल्टा. म्हणजे तुम्हाला पुढच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा पण जाऊ शकतो. आता आपल्याला जे विचारलं आहे बघा, काय विचारलं तुम्हाला की ई इनवर्स डेल्टा एफ ऑफ एक्स इक्वल टू काय आला पाहिजे आपल्याकडं, तो बॅकवर्डचा डेल्टा. तर ई इनवर्स डेल्टा एफ ऑफ एक्स घेतला मी. परत ई इनवर्स डेल्टा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे, या डेल्टा एफ ऑफ एक्सची एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. ओके, तर ई इनवर्समध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. ई इनवर्समध्ये मल्टिप्लाय केलं, ई इनवर्समध्ये मल्टिप्लाय केलं. आता ई इनवर्स मल्टिप्लाय केल्यामुळे मध्ये तुमच्याकडे ई इनवर्स एफ ऑफ एक्स प्लस एच म्हणजे काय एफ ऑफ एक्स, आणि ई इनवर्स एफ ऑफ एक्स म्हणजे काय तुमच्याकडे एफ ऑफ एक्स मायनस एच. ओके, मग आता हे एफ ऑफ एक्स पुट केलं, ही कशाची डेफिनेशन आहे तुमच्याकडं उलटा डेल्टा एफ ऑफ एक्सची. दोन्ही साईडचं डेल्टा काढून टाका. तर ई इनवर्स काय आलं तुमच्याकडे डेल्टा इक्वल टू उलटा डेल्टा. आलं का हे प्रूफ. हे एकदा तुम्ही लिहून घेतलं तर तुम्हाला हे समजून जाईल. बघा याच्यामध्ये फक्त डेफिनेशन काय, उलटा डेल्टा एफ ऑफ एक्स असेल तर तुम्ही लिहू शकता एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स, आणि उलटा डेल्टा एफ ऑफ एक्स असेल तर तुम्ही लिहू शकता एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच. ओके, पुढचा क्वेश्चन आहे बघा, डिफाइन अ सेंट्रल डिफरन्स ऑपरेटर डेल्टा अँड ॲव्हरेजिंग ऑपरेटर म्यू. बघा सेंट्रल डिफरन्सला आपण डेल्टा म्हणतो आणि ॲव्हरेजिंग ऑपरेटरला म्यू म्हणतो. तुम्हाला जर विचारलं की डेल्टा म्हणजे काय आणि म्यू म्हणजे काय, तर या डेल्टाला म्हणतो आपण सेंट्रल डिफरन्स आणि या म्यूला म्हणतो ॲव्हरेजिंग ऑपरेटर. तर दोघांची डेफिनेशन पाहूया आपण पुढे. बघा बघा सेंट्रल डिफरन्स ऑपरेटर असेल तर त्याचं आहे डेल्टा एफ ऑफ एक्स. जसं की आपण म्हणतो याला फॉरवर्ड, याला म्हणतो आपण बॅकवर्ड, तसंच आहे आता याच्या पुढचा डेल्टा. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण सेंट्रल डिफरन्स. बघा सेंट्रल डिफरन्स एफ ऑफ एक्स जर घेतला मी तर एफ ऑफ एक्स प्लस एच बाय 2 मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच बाय 2 हे झाले त्याची डेफिनेशन. कुणाची, डेल्टा एफ ऑफ एक्सची. बघा हे तर तुम्ही लिहून घेऊ शकता शॉर्ट नोटमध्ये, कारण हे येऊ शकतं पेपरला किंवा जेव्हा तुम्हाला क्वेश्चन पण विचारलं जाऊ शकतं. तर आता पुढचं आहे तुम्हाला काय की ॲव्हरेजिंग ऑपरेटर, त्याला दुसरं नाव आहे मीन ऑपरेटर म्यू. तर बघा ॲव्हरेजिंग ऑपरेटर कसं राहतं की म्यू ऑफ एफ ऑफ एक्स 1/2 एफ ऑफ एक्स प्लस एच बाय 2 प्लस एफ ऑफ एक्स मायनस एच बाय 2. बघा दोघात डिफरन्स काय आहे, इथं प्लस आहे आणि तिथं काय आहे मायनस. बघा इथं मायनस होता आणि इथं काय तुमच्याकडं प्लस. फक्त ॲव्हरेज म्हणजे काय ना 1/2, फक्त इथं एक्स्ट्रा काय झालं तुमच्याकडं 1/2 आणि इथं आलं प्लस. मग तुमच्याकडे दोघाचं ॲव्हरेज काढलं 1/2 हे झालं तुमच्याकडं म्यू. ठीक आहे, बघा आपल्याकडे 3 फंक्शन होता डेल्टा एफ ऑफ एक्स. हा काय होता तुमच्याकडं एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स. हा झाला तुमच्याकडे फॉरवर्ड डिफरन्स. आता हा झाला तुमच्याकडे बॅकवर्डला काय लिहितो आपण एफ ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच. हा झाला बॅकवर्ड. तिसरा आहे तुमच्याकडं म्यू ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू, बघा म्यूसाठी तुम्हाला हा फॉर्म्युला आहे. आणि चौथा आहे तुमच्याकडं काय हे डेल्टा. बघा डेल्टासाठी तुमच्याकडे हा सेंट्रल डिफरन्स आणि म्यू ऑफ एफ ऑफ एक्ससाठी तुमच्याकडे हा फॉर्म्युला. ओके, हा फॉर्म्युला. तर तुम्ही हे 4 फॉर्म्युले लिहू शकता. तुम्ही 4 फॉर्म्युल्यावर कोणताही क्वेश्चन पेपर घ्या, कोणताही घ्या, तर तुम्हाला 2 मार्क तर या 4च याच्यावर भेटून दिले. ठीक आहे, तर तुम्ही हे लिहून घेऊ शकता. आता पुढचा क्वेश्चन होता बघा, फाइंड द नॉर्मल इक्वेशन ऑफ फिटिंग क्वाड्रॅटिक कर्व y इक्वल टू ए बी एक्स प्लस सी एक्स स्क्वेअर. बघा तुमच्याकडे 2 इक्वेशन असू शकतं, ए इक्वल टू बी एक्स. यासाठी एक इक्वेशन भेटतं तुम्हाला, आणि हे जे y इक्वल टू ए प्लस बी एक्स प्लस सी एक्स स्क्वेअरसाठी किती 3 इक्वेशन भेटतं. तर 3 इक्वेशन बघा नॉर्मल इक्वेशन, कोणत्या नॉर्मल इक्वेशन भेटतं बघा इथं. हा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला. जर हा क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये नॉर्मल फॉर्ममध्ये किंवा तुम्हाला याच्यावर एक्झाम दिलं जातं तर त्यासाठी हे पण इम्पॉर्टंट आहे तुम्हाला हे 3 इक्वेशन. बघा कोणासाठी ए एक्स प्लस बी एक्स प्लस सी एक्स क्यूबसाठी. तर बघा पहिलं काय तुमच्याकडं इक्वेशन काय होतं y इक्वल टू ए प्लस बी एक्स
प्लस सी एक्स क्यूब. तर तुम्ही लिहू शकता पहिलं समेशन आय इक्वल टू 1 to n वाय. बघा पहिलं वाय आय घेतला. आता एन टाइम्स घ्यायचं म्हणल्यावर ए इंटू एन प्लस बी कॉन्स्टंट बाहेर आला समेशन ऑफ एक्स आय प्लस सी बाहेर आला समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर. ओके, पहिलं तर इझी आहे. दुसरं काय तुमच्याकडे एक्स आय इंटू वाय आहे. बघा एक्स आय इंटू वाय काय ए इंटू समेशन ऑफ एक्स आय प्लस बी इंटू समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर प्लस सी इंटू समेशन ऑफ एक्स आय क्यूब. इकडं एकने वाढला. तर तुमच्याकडे एक्स आय स्क्वेअरने घेतला तर एक्स आय मल्टिप्लाय करा तर ए इंटू एक्स आय स्क्वेअर प्लस बी इंटू एक्स आय क्यूब इंटू सी इंटू एक्स आय क्यूब. म्हणजेच काय करायचं आपल्याला, जो वाय इक्वल टू ए प्लस बी एक्स प्लस सी एक्स क्यूब आहे त्याला याला एक्सने मल्टिप्लाय करा वाय इंटू एक्स. काय तुमच्याकडं ए इंटू एक्स प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स 4. ओके, सॉरी इथं स्क्वेअर आहे तर इथं क्यूब येईल. पुढचं काय तुमच्याकडं आता एक्स स्क्वेअर वाय असेल तर काय तुमच्याकडं ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स क्यूब आणि प्लस सी एक्स रेस टू 4. मग आता तुम्ही याला समेशन करू शकता. समेशन हा एक्स आय एक्स आय एक्स आय जिथं जिथं एक्स असेल तिथं एक्स आय, जिथं जिथं वाय असेल तिथं वाय आहे. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे फाइंड द नॉर्मल इक्वेशन. बघा हाच क्वेश्चन आहे पुढचा. फाइंड द नॉर्मल इक्वेशन ऑफ लाईन वाय इक्वल टू बी एक्स प्लस वाय ए इक्वल टू ए प्लस बी एक्स फ्रॉम द फॉलोइंग डाटा. आपण पाहिलं 3 साठी आणि आपल्याकडे 1 मार्काला जो क्वेश्चन होता त्याच्यामध्ये पण होता. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, फक्त याला समेशन लावलं होतं. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, याचं काढायचं आहे नॉर्मल. तर कसं करणार आपण बघा. तर तुमच्याकडे किती इक्वेशन आहेत आता आपल्याकडे बघा. एक्स आय किती येतं, एक्स आय बघा समेशन आय इक्वल टू 1 टू किती आहे x1 x2 x3 आणि x रेस टू 4. तर किती येईल तुमच्याकडे आय इक्वल टू 1 to 4. काय करतो आपण वाय. ओके, वाय आय इक्वल टू आता काय तुमच्याकडं जो स्टँडर्ड फॉर्म आहे वाय इक्वल टू ए प्लस बी एक्स हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण काय करूया समेशन करूया. तर किती तुमच्याकडे आता हा फॉर्म्युला आला त्याला जर मी एन इक्वल टू 4 पर्यंत आहे तर इथं जर मी 4 पुट केला 6 इक्वल टू 4 4 4 पर्यंत. मग आपण काय करणार पहिलं समेशन ऑफ वाय इक्वल टू ह्या फॉर्म्युला झाला आपल्याकडं 4 पर्यंत आहे. फक्त याला काय करा समेशन लावा. तर किती 4 इंटू ए बघा किती टाइम्स आहे एन प्लस बी बाहेर आला समेशन ऑफ आय इक्वल टू 1 to 4 एक्स आय झाला हा पहिला फॉर्म्युला. दुसरा सपोज मी याला एक्सने मल्टिप्लाय केला असता तर बघा वाय इक्वल टू तुमच्याकडे काय ए प्लस बी एक्स आहे फॉर्म्युला. सपोज याला मी एक्सने मल्टिप्लाय करतो काय तुमच्याकडं एक्स इंटू वाय इक्वल टू ए एक्स प्लस आता काय तुमच्याकडं बी एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे, आता मी काय करतो याला समेशन लावतो. समेशन आय इक्वल टू 1 to 4. का बरं 4 पर्यंत, कारण 4 पर्यंत व्हॅल्यू आहे आपलं. मग एक्स आय इंटू वाय आय इक्वल टू सेम आता समेशन लावा. ए बाहेर आला समेशन ऑफ काय तुमच्याकडे आय इक्वल टू 1 to 4 एक्स आय प्लस बी बाहेर आला समेशन ऑफ आय इक्वल टू 1 to 4 किती तुमच्याकडं एक्स आयचा स्क्वेअर झालं. बघा हा फॉर्म्युला बनला आपल्याकडं. ठीक आहे, असे 2 फॉर्म्युला आपल्याला बनवायचे आहे नॉर्मल इक्वेशनचे जर आपल्याकडे टेबल दिलं झालं असेल तर. पुढचा आहे बघा राईट द फॉर्म्युला फॉर आयलर्स मॉडिफाईड मेथड्स आणि स्टेट द रंगकुटा सेकंड ऑर्डर मेथड्स. बघा रंगकुटामध्ये काय तुमच्याकडं 4th ऑर्डरचा एक आहे आणि एक सेकंड ऑर्डरचा. तर आपण पाहूया आयलर्स मॉडिफाईड मेथडमध्ये त्याचा काय फॉर्म्युला आहे. पहिलं बघा आपल्याकडे मॉडिफाईड आयलर्स फॉर्म्युला. तर तुमच्याकडे कन्सिडर द डिफरन्शियल इक्वेशन dy/dx इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. तुम्हाला एक फंक्शन दिलं जाईल डेरिव्हेटिव्हमध्ये तर त्याच्याला इनिशियल कंडिशन दिलं जाईल. तर इनिशियल कंडिशन दिल्यानंतर आपल्याला बघा हा 2 मार्काला क्वेश्चन आहे. हे काही लिहायची गरज नाही आहे. आपल्याला फॉर्म्युला लिहायचा काय तुमच्याकडं बघा फॉर्म्युला काय इन जनरलवाला y1 रेस टू n प्लस 1 हा फॉर्म्युला लिहायचा आहे. y1 रेस टू n प्लस 1 इक्वल टू y0 प्लस s/2 एफ ऑफ एक्स नॉट वाय नॉट प्लस एफ एक्स y1 रेस टू n हा मला तुमच्याकडे काय कॉल्ड ॲज अ मॉडिफाईड आयलर्स फॉर्म्युला. ओके, तुम्हाला काय लिहायचं फक्त इथपर्यंत लिहायचं आहे काय काय आहे आपल्याला आणि या व्हॅल्यू पुट कर. हे झालं तुमच्याकडे काय मॉडिफाईड आयलर्स मेथड. तुम्ही हा लिहून घेऊ शकता शॉर्ट नोटमध्ये. पुढचा आहे बघा स्टेट रंगकुटा सेकंड ऑर्डर फॉर्म्युला. बघा रंगकुटा सेकंड फॉर्म्युला याच्यावर तुम्हाला क्वेश्चन असतो. एक क्वेश्चन पण असतो आणि तुम्हाला विचारलं जातं डिफाईन. तो बघा याच्यामध्ये तुम्हाला काय ना की y1 जो आहे y0 प्लस s/2 एफ ऑफ एक्स नॉट वाय नॉट प्लस x1 y1 तुम्हाला क्वेश्चनमध्येच गिवन दिलेलं असतं. नाव रिप्लेस बाय x1. तर त्यांनी काय विचारलं आहे आपल्याला 2 मार्काला विचारलेलं आहे स्टेट फक्त. तर स्टेटमेंट करायचे आपल्याला ह्या फॉर्म्युला लिहायचं. बघा तुझ्यात y1ची व्हॅल्यू y1ची कोणती आहे तुमच्याकडे लास्टला y1 त्याच्यानंतर कोणी हा y2 आहे
आणि हे y3 आहे आणि इन जनरल जे आहे तुमच्याकडे काय y. फक्त एवढ्या व्हॅल्यू पुट करायची, ह्या बाकी काही लिहायची गरज नाही आहे. हे झालं तुमच्याकडे काय बघा. y1 ची व्हॅल्यू विचारली तर y0 प्लस 1/2 k1 प्लस k2. y2 विचारलं तर y1 प्लस 1/2 k1 प्लस k2. y3 विचारलं तर y2 प्लस 1/2 k1 प्लस k2. आणि इन जनरल जर विचारलं yn प्लस 1 तर yn प्लस 1/2 k1 प्लस k2. ओके, हे आलं तुमच्याकडे सेकंड ऑर्डर रंगकुटा मेथड्स. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर सेकंड झालेला आहे. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर थर्ड. बघा आता क्वेश्चन नंबर थर्डमध्ये काय विचारलंय तुम्हाला. पहिला आहे बघा, एक्सप्लेन द न्यूटन रॅप्सन मेथड टू फाइंड द रूट ऑफ इक्वेशन एफ ऑफ एक्स. आता हा क्वेश्चन तुम्हाला न्यूटन रॅप्सनवर तुम्हाला इन जनरल पण विचारलं जातं फॉर्म्युला फाइंड करायला आणि क्वेश्चन पण विचारलं जातं. ठीक आहे, तर आपण डिफाईन करूया. बघा तुम्हाला न्यूटन्स रॅप्सन मेथडमध्ये काय विचारलं जातं क्वेश्चनमध्ये. बघा तुम्हाला जो x0 ॲप्रॉक्सिमेट रूटचा असतो, x1 इक्वल टू काय असतो x0 प्लस एच जो असतो तुमच्याकडं तुम्हाला टेबल दिलं जाईल. त्या टेबलमधला एच जो असतो सेम डिफरन्स त्याला म्हणतो आपण एच. तर x1 कसं काढतो आपण, इनिशियल व्हॅल्यू प्लस एच म्हणजे पुढचं. द करेक्ट रूट ऑफ द गिवन इक्वेशन इज एफ ऑफ एक्स इक्वल टू 0. तर एफ ऑफ x1 ची व्हॅल्यू पण किती येईल तुमच्याकडं 0. दॅट मीन्स एफ ऑफ x0 प्लस एचची पण व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडं 0. ओके, कारण x1ला काय मानलं आपण एफ ऑफ x0 बाय टेलर सिरीज एक्सपान्शन. बघा टेलर सिरीजमध्ये पुट करा एफ ऑफ x0 प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ x0 प्लस एच स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ x0 प्लस 2. निग्लेक्टिंग द सेकंड अँड हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आपल्या काढायचं फक्त दोनच डेरिव्हेटिव्ह ठेवायचे, एक डेरिव्हेटिव्ह ठेवायचं. सेकंड डेरिव्हेटिव्हपासून सगळे काय करायचं निग्लेक्ट करायचं. एफ ऑफ x0 प्लस एच ऑफ एफ ऑफ x0 आलं. तर आपल्याला एचची व्हॅल्यू काढायची. तर एच इक्वल टू काय तुमच्याकडं हा पहिलं एफ ऑफ x0 इकडे आला मायनस झाला आणि नंतर हा एफ डॅश ऑफ x0 डिवाइडला झाला. ठीक आहे, तर एचची व्हॅल्यू काय आली तुमच्याकडं दिस. मग एच इक्वल टू मायनस एफ ऑफ x0 अपॉन एफ डॅश ऑफ x0. आणि हा एफ डॅश ऑफ x0 हा 0 नाही पाहिजे. हा जर 0 झाला तर हा इन्फिनिटी होऊन जाईल, म्हणून आपण त्याला काय 0 घेत नाही. अ बेटर ॲप्रॉक्सिमेशन दॅन x0 इज. बघा x1 ची व्हॅल्यू काय आली आता x0 प्लस एच. आता एचची व्हॅल्यू काय आली तुमच्याकडं x0. एचची व्हॅल्यू आपण पुट करून दिली, हे आला तुमच्याकडं x1. ठीक आहे, आता रिअल x1 झाला हा. मग तुम्हाला जर x1 ची व्हॅल्यू विचारली तर काय आपल्याला x0 प्लस एच. तर एच कसं काढणार आपण, तुम्हाला बघा x0 ची व्हॅल्यू गिवन दिली जाईल. तर तुम्हाला एचची व्हॅल्यू कशी काढणार आपण, एफ ऑफ x0 अपॉन एफ डॅश ऑफ x0 मायनस हा झाला एच. हे पुट केलं आपण. सक्सेसिव्ह ॲप्रॉक्सिमेट x2 x3 xn कसं काढणार आपण, xn प्लस 1 म्हणजे कोणती व्हॅल्यू विचारली तुम्हाला मध्ये विचारलं जाऊ शकतं x5 x8. तर आपण कसं करणार xn प्लस 1 xn मायनस एफ ऑफ xn अपॉन एफ डॅश ऑफ xn. वेअर एफ डॅश ऑफ xn जे आहे तुमच्याकडे खालची टर्म ती काय नाही झाली पाहिजे 0 नाही झाली पाहिजे. ओके, तर त्याला म्हणतो आपण काय न्यूटन्स रॅप्सन फॉर्म्युला. ओके, हा IMP फॉर्म्युला आहे. याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल पण येईल पुढं, त्याच्यामुळे हे एकदा पाहून घ्या हे एक्झाम्पल. ठीक आहे, तर तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे IMP आहे n. तुम्हाला विचारलं जाईल MCQमध्ये x5 काढा x8 काढा. तर कसं करणार, सपोज x9 जर विचारलं तर आपण कसं करणार 8 प्लस 1. मग यांची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं 8 आली. सपोज x11 विचारला तर आपण याला कसं लिहिणार 10 प्लस 1 म्हणजे xn प्लस 1 म्हणजे काय 10 प्लस 1. मग यांची व्हॅल्यू किती 10. तर मग x10 मायनस एफ ऑफ x10. तर आपण इथून काय x10 कसं काढणार, इथं तुम्हाला गिवन दिलं जाईल ती व्हॅल्यू तिथून पुट करून आपण काढून घ्यायची. ओके, आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, काय प्रूव्ह करायचं आपल्याला. डेल्टा लॉग एफ ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस डेल्टा एफ ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, तर बघा प्रूव्ह करूया आपण. पहिला तुमच्याकडे डेल्टाची डेफिनेशन आहे बघा, काय डेल्टा इक्वल टू e-1. हे रिलेशन आहे, तुम्हाला MCQमध्ये पण विचारलं जाईल. डेल्टा इक्वल टू काय e-1 किंवा ईची जर व्हॅल्यू विचारली तर 1 प्लस डेल्टा, कारण की हा -1 इकडे आल्यावर काही तुमच्याकडं +1. ह्या दोन गोष्टी आपल्याला लागतील. बघा डेल्टा इक्वल टू e-1. आता मी काय करतो, दोन्ही साईडनी लॉग अप्लाय करतो. बघा डेल्टा आहे ना, तर लॉग ऑफ एफ ऑफ घेतला मी डेल्टा. इथं पण काय ई लॉग ऑफ एफ ऑफ एक्स आणि लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. काय केलं मी, हे जे पूर्ण हे आहे तर डेल्टा लॉग ऑफ एफ ऑफ एक्स इथं पण अप्लाय केला इक्वल टू या ईला पण केला लॉग एफ ऑफ एक्स मायनस लॉग एफ ऑफ एक्स. ओके, सगळ्या ईच्या टर्मला काय अप्लाय केला मी लॉग एफ ऑफ एक्स. तर लॉग एफ ऑफ एक्स बघा इथं पुढं काय तुमच्याकडे लॉग एफ ऑफ एक्स. बघा ई इंटू लॉग एफ ऑफ एक्स लॉग एफ ऑफ एक्स. तर लॉग बाहेर काढला मी. बघा हा जो लॉग आहे तुमच्याकडं
तर ई लॉग एफ ऑफ एक्स बघा, ई लॉग ईची डेफिनेशन वापरली, मग ई एफ ऑफ एक्सची डेफिनेशन काय असते तुमच्याकडं, एफ ऑफ एक्स प्लस एच. ओके, तर सेम येईल आता काय तुमच्याकडं ई लॉग एफ ऑफ एक्स, तर लॉग जिथे जिथे एफ ऑफ एक्स आहे तिथं काय एफ ऑफ एक्स प्लस एच, आणि हा लॉग एफ ऑफ एक्स. तर लॉग एफ ऑफ एक्स प्लस एच एफ ऑफ एक्स, लॉगची प्रॉपर्टी काय तुमच्याकडं, लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन असेल तर आपण याला लिहितो काय, लॉग ऑफ एम अपॉन एन. तर बघा इथं एम हा झाला, हा एन झाला. तर काय केलं मी इथं बघा, इथं ही डेफिनेशन वापरलेली आहे लॉग ई लॉग एफ ऑफ एक्स प्लस एच. तर लॉगची प्रॉपर्टी वापरल्यानंतर काय, लॉग एफ ऑफ एक्स प्लस एच अपॉन एक्स. ठीक आहे, आता लॉग वापरल्यानंतर काय तुमच्याकडे लॉग परत इथं डेफिनेशन वापरली, परत देऊन टाकली एफ ऑफ एक्स प्लस एच. एफ ऑफ एक्स प्लस एच म्हणजे काय तुमच्याकडं ई इंटू एफ ऑफ एक्स. परत एफ ऑफ एक्स दिला आपण, ई एफ ऑफ एक्स डेल्टा. आता लॉग ऑफ परत ई एफ ऑफ एक्स म्हणजे काय तुमच्याकडे ईची व्हॅल्यू किती आहे, 1 प्लस डेल्टा एफ ऑफ एक्स. बघा आपल्या क्वेश्चनमध्येच आहे, या ईची व्हॅल्यू किती तुमच्याकडं 1 प्लस डेल्टा एफ ऑफ एक्स. आता हे एफ ऑफ एक्स, आता परत काही तुमच्याकडे एफ ऑफ एक्सने मध्ये मल्टिप्लाय करून घ्या इथं. तर काही एफ ऑफ एक्स इंटू डेल्टा प्लस एफ ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. ओके, आता बघा इथं काय तुमच्याकडे ही प्रॉपर्टी जी आहे, जर मी लॉग एफ ऑफ एक्सने डिवाइड केलं इथं, तर काय तुमच्याकडं एफ ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स किती आला तुमच्याकडं 1. इथे लॉग ऑफ बघा, लॉग ऑफ किती तुमच्याकडं एफ ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स प्लस डेल्टा एफ ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. डेल्टा डेल्टा एफ ऑफ एक्स कॅन्सल किती राहिलं 1. आणि बघा तुम्ही हे कॅन्सल करू नका डेल्टा, कारण हा डेल्टा बरोबर एफ ऑफ एक्स आहे. तर काय आलं तुमच्याकडं बघा, हे प्रूव्ह झालं आहे. ओके, तुम्ही एकदा लिहून घेतलं याच्यामध्ये तर तुम्हाला हे समजून जाईल. आता क्वेश्चन नंबर 3 आहे बघा, क्वेश्चन नंबर 3 मधला थर्ड, एक्सप्लेन द इटरेटिव्ह मेथड टू फाइंड द रियल रूट ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, तर इटरेटिव्ह मेथड्स बघा, इटरेटिव्ह मेथड्समध्ये काय तुम्हाला एफ ऑफ एक्स म्हणजे रूट फाइंड करायचं आहे. तर रूट फाइंड कसं करणार आपण, इफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 गिवन. परत सेम प्रोसेस काय की आपण एकदा निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी ए काढणार आणि एकदा पॉझिटिव्ह व्हॅल्यू. आपण मानूया की ए पॉईंटवर निगेटिव्ह व्हॅल्यू येते आणि बी पॉईंटवर पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते. तर आपलं जे रूट्स असेल, तर आता जे बी रूट येणार आहे ते ए आणि बीमध्ये असेल. ओके, ए आणि बीमध्ये असेल तर आपण ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू एक्स नॉट इक्वल टू काय घेणार बघा, एक्स नॉट म्हणजे काय एला काय घेतो आपण एक्स नॉट म्हणजे पहिलं व्हॅल्यू, आणि बीला काय घेतो आपण x1. मग द डिझायर रूट्स, त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला एफ ऑफ एक्स इक्वल टू काय, एक्स इक्वल टू फाय ऑफ एक्स. तर मॉड ऑफ फाय ऑफ एक्स डॅश इज लेस दॅन 1. पुटिंग एक्स इक्वल टू एक्स नॉट इज गिवन ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू x1. आपण ज्यावेळेस एक्झाम्पल घेणार आहोत त्याच्यावर, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल. तर x2 इक्वल टू फाय ऑफ x1, x3 इक्वल टू फाय ऑफ x3 सो ऑन. हे झालं तुमच्याकडं. XR जर असेल तर फाय ऑफ XR मायनस 1. ठीक आहे, तर तुम्ही हे बाकी न लिहिता एवढं जरी लिहिलं तरी चालतं. याच्यामध्ये काय तुमच्याकडे एफ ऑफ एक्स एफ ऑफ एवर भेटते निगेटिव्ह व्हॅल्यू आणि एफ ऑफ बीवर भेटते पॉझिटिव्ह व्हॅल्यू. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, हा क्वेश्चन पण IMP आहे बघा. या क्वेश्चनमध्ये काय तुम्हाला की प्रूव्ह करायचं आहे डेल्टा रेस टू एन यू ऑफ एक्स मायनस एन यू एक्स मायनस एन यू एक्स मायनस 1 प्लस एन इंटू एन मायनस 1 अपॉन 2 फॅक्टोरियल यू एक्स मायनस 2 प्लस अँड प्लस मायनस 1 रेस टू एन यू एक्स मायनस एन. ओके, आता आपण काय करूया की लेफ्ट साईड घेऊया. आता हे झालं तुमच्याकडे राईट LHS आहे, हे आहे तुमच्याकडं RHS. ठीक आहे, आपण काय घेतलं RHS घेतला या साईडचं बघा, RHS घेतला आहे पूर्णपणे. RHS घेतल्यानंतर काय करूया आपण आता बघा, एन इंटू यू एक्स मायनस 1. आता इथं तुमच्याकडे बघा काय यू एक्स मायनस 1ला कसं लिहितो आपण ई इनवर्स यू एक्स. ओके, सपोज तुमच्याकडे यू एक्स मायनस 2 असेल तर याला लिहितो आपण ई रेस टू मायनस 2 यू एक्स. सपोज तुमच्याकडे असता यू एक्स प्लस 1 तर आपण याला लिहिलं असतं E1 यू एक्स. ओके, आपल्याकडे सपोज यू एक्स प्लस 2 असता तर आपण लिहिलं असतं ई स्क्वेअर यू एक्स. ठीक आहे, म्हणजे ई आणि यूचं रिलेशन जसं एफ ऑफ एक्स प्लस एच आहे ना तसंच आहे सेम. तर बघा आता आपण काय करणार, पहिलं यू एक्स मायनस 1 आहे त्याला कसं लिहिणार ई इनवर्स यू एक्स प्लस आणि बाकीचं सेम एन इंटू एन मायनस 1 अपॉन 2. परत सेम बघा आता यू एक्स मायनस 2ला कसं लिहिणार ई इनवर्स बघा, हा मायनस 2 ईच्या पॉवरमध्ये गेला ई मायनस 2 यू एक्स प्लस सेम सगळं पुढचं सेम पुढंच केलं आपण. तर ई लास्टचा किती आहे यू एक्स मायनस एनला ई रेस टू मायनस एन यू एक्स. ओके, आता सगळ्यातून बघा मी यू एक्स इथं पण आहे, यू एक्स इथं पण आहे, यू एक्स इथं पण आहे, यू एक्स सगळ्यातून कॉमन काढला
तर काय आला 1 मायनस एन ई इनवर्स प्लस एन इंटू एन मायनस 1/2 ई इनवर्स. काहीच केलं नाही आहे, बाकी ॲज इट इज राहील. सगळ्यातून फक्त मी यू एक्स कॉमन काढला. आता यू एक्स कॉमन काढल्यानंतर बघा ही जी सगळी सिक्वेन्स आहे तुमच्याकडे एवढी, ही कुणाची आहे 1 मायनस ई इनवर्स रेस टू एन. ही कुणाची आहे 1 मायनस ई रेस टू इनवर्स रेस टू एन, म्हणजे हे टोटल आहे. ओके, इंटू यू ऑफ एक्स. आता हा जो आहे तुमच्याकडं बघा 1/1 ई इनवर्स म्हणजे काय 1/e रेस टू एन इंटू यू एक्स. आता याला कसं लिहू शकतो, हा ईने इकडे मल्टिप्लाय करा तर किती तुमच्याकडं ई मायनस 1/e इंटू यू एक्स आलं का हे रेस टू एन. ओके, आता आपण काय करणार बघा ई मायनस 1 म्हणजे काय आपल्याकडे डेल्टा ई, डेल्टा रेस टू एन यू एक्स. आता किती देऊया डेल्टा रेस टू एन देऊया आणि ई रेस टू एन. आता ई रेस टू एन हे वरती गेलं. ठीक आहे, काय केलं आपण डेल्टा बघा इथं डेल्टा ई रेस टू एन आहे, कारण ई मायनस 1 म्हणजे काय डेल्टा आपण पाहिलेला आहे. तर बघा डेल्टा रेस टू एन ई रेस टू एन इंटू यू एक्स. ओके, पण आता काय तुमच्याकडं डेल्टा रेस टू एन ई रेस टू हा पॉवर वरती गेला मायनस एन इंटू यू एक्स. आता डेल्टा रेस टू एन, आता ई रेस टू एनची डेफिनेशन काय परत जर यू मध्ये दिली मी तर यू एक्स मायनस एन आलं का. हा मग आला तुमच्याकडं हे झालं तुमच्याकडं एल एच एस आला का एल एच एस. बघा काय आपल्याला की डेल्टा रेस टू एन यू एक्स मायनस एन इक्वल टू काय आलं हे टोटली. ठीक आहे, तुम्ही एकदा हे लिहून घेतलं तर तुम्हाला समजून जाईल की काय केलं आपण याच्यामध्ये. आता क्वेश्चन नंबर 3 मधला आहे 5th. बघा फिट द कर्व y इक्वल टू ए प्लस बी एक्स प्लस सी एक्स स्क्वेअर टू द फॉलोइंग डाटा. आपल्याकडे हे डाटा दिलेला आहे 0 1 2 3 2 5 8 11. सेम बघा असंच क्वेश्चन आहे तुमच्याकडं. तर फिट द स्ट्रेट लाईन डाटा सेम क्वेश्चन तसंच आहे. कसं सॉल्व करायचा की 1 2 आपल्याकडे हे एक्स दिलेला आहे आणि वाय दिलेला आहे. ठीक आहे, आता आपण काय काय काढणार बघा इथं. पहिला तुमच्याकडे काय y इक्वल टू दिलेला आहे ए प्लस बी एक्स. ठीक आहे बी एक्स. आता इथं काय तुमच्याकडे बी एक्स प्लस सी एक्स क्यूब जरी असेल तरी आपण काय करणार पहिला बघा किती दिलं असेल तुमच्याकडं एन इक्वल टू 6 तर समेशन आय इक्वल टू 1 to 6 वाय आय. आपल्याला सेम मल्टिप्लाय करा इथं समेशन ऑफ वाय पहिलं वाय आय इक्वल टू आय इक्वल टू 1 किती दिले तुमच्याकडे इथं या क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे बघा वाय इक्वल टू ए प्लस बी एक्स प्लस सी एक्स स्क्वेअर. ओके, आता आपण कसं करणार पहिलं याला समेशन लावा. पहिला याला वाय आय इक्वल टू किती तुमच्याकडे संख्या 1 2 3 4 तर आय इक्वल टू 1 to 4. नंतर किती तुमच्याकडे 4 बघा कॉन्स्टंट बरोबर 4 इंटू ए प्लस समेशन बी कॉन्स्टंट बाहेर आला समेशन आय इक्वल टू 1 to 4 एक्स प्लस सी बाहेर आला समेशन आय इक्वल टू 1 to 4 किती तुमच्याकडं एक्स आयचा स्क्वेअर. तर आपल्याला काय काय काढावं लागेल पहिलं बघा एक्स आय काढावं लागेल एक्स आयचा स्क्वेअर. तर एक्स आयचा स्क्वेअर किती 0 नंतर 1चा स्क्वेअर 1 1चा स्क्वेअर 1 2चा स्क्वेअर 4 आणि 3चा स्क्वेअर 9. समेशन ऑफ एक्स आय पाहिजे आपल्याला किती एक्स आय स्क्वेअर. तर किती तुमच्याकडं 9 4 13 आणि 1 14 आलं एक व्हॅल्यू. आपण नंतर व्हॅल्यू पुट करणार. त्याच्यानंतर बघा दुसरं काय तुमच्याकडे एक्सने मल्टिप्लाय करा. तुमच्याकडे वाय इक्वल टू काय ए प्लस बी एक्स प्लस सी एक्स स्क्वेअर आहे. त्याला कशाने मल्टिप्लाय करणार मी आता एक्सने. तर किती एक्स वाय इक्वल टू ए एक्स प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स क्यूब झालं. आता मी याला याच्यामध्ये लिहितो समेशनमध्ये समेशन इथं पण समेशन इथं पण समेशन आणि इथं पण समेशन किती आय इक्वल टू 1 to 4. त्यावेळेस काही नाही एक्स आय वाय आय परत इथं काय नाही एक्स आय आणि एक्स आय आय इक्वल टू 1 to 4 आय इक्वल टू 1 to 4 आय इक्वल टू 1 to 4. काय केलं मी पहिलं एक्सने मल्टिप्लाय केलं. ओके, आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची एक्स आय वाय आय. परत आता एक्स आय इंटू वाय आय या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 2 इंटू 0 0 1 इंटू 5 5 नंतर 2 इंटू 8 16 आणि 3 इंटू 11 किती 33. आता यांची जर ॲडिशन बघितलं तर काय ना समेशन ऑफ एक्स आय इंटू वाय आय किती येईल तुमच्याकडं समेशन एक्स आय वाय आय 33 16 आणि 5 म्हणजे 5 आणि 6 11 आणि 11 आणि 4 किती 14 नंतर एक 5 2 आणि 3 34. ओके सॉरी 4 तर किती 64
4. ठीक आहे, असं काढले आपण व्हॅल्यू. परत काय तुमच्याकडं पुढचं काय काढायचं आपल्याला, एक्स परत आता मल्टिप्लाय केलं एक्स नाही तर काय तुमच्याकडं एक्स स्क्वेअर वाय इक्वल टू ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स क्यू प्लस सी एक्सचा 4. तर एक्स स्क्वेअर वाय काढायचं तर काय करणार आपण, एक्स स्क्वेअर बघा एक्स स्क्वेअर काढलेला आहे इंटू वाय. मग एक्स स्क्वेअर आणि इंटू वाय या दोघांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. मग 2 इंटू 0 किती 0, 5 इंटू 1 5, नंतर 8 इंटू 16 जे असेल ते 11 इंटू दिस, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. सॉरी 8 इंटू 4 किती 32 आणि 11 इंटू 99. या सगळ्यांची ॲडिशन काय तुमच्याकडे समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन आहे बघा तुमच्याकडे द एलर्स मेथड्स. बघा एलर्स मेथड हा इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन, याच्यावर क्वेश्चन विचारलं जातं. पुढच्या वेळेस फक्त बघा क्वेश्चन असतील फक्त तुम्हाला फंक्शन चेंज असेल. तर आयलर्स मेथड टू फाइंड y इक्वल टू एक्स इक्वल टू 1 फॉर dy बाय dx इक्वल टू एक्स प्लस वाय y इक्वल टू 0 वेन x इक्वल टू 0 टेकिंग h इक्वल टू 0.2. आता बघा आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला फंक्शन दिलं आहे बघा, काय दिलं आहे dy बाय dx इक्वल टू एक्स प्लस वाय. म्हणजे तुमच्याकडे काय राहतो dy बाय dx इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा वाय राहतो. तर आता तुम्हाला एफ ऑफ एक्स कॉमा वाय कोण झाला तुमच्याकडं एक्स प्लस वाय, म्हणजे आपल्याला फंक्शन भेटलं पहिला गिवन. आता दुसरं बघा काय तुमच्याकडं y इक्वल टू 0 वेन एक्स इक्वल टू 0. ओके, तर मग इनिशियल कंडिशन आहे एक्स नॉट इक्वल टू किती 0, वाय नॉट पण किती आहे 0, म्हणजे हे इनिशियल कंडिशन राहतं तुमच्याकडं. याला असं पण लिहिलं जातं काय y ऑफ 0 इक्वल टू 0, याला असं पण लिहिलं जातं. तुम्हाला क्वेश्चनमध्ये असं विचारलं जाईल किंवा असं असेल. तर ठीक आहे, आपल्याला काय एचची व्हॅल्यू दिलेली आहे, एच इक्वल टू किती 0.02. तर आपल्याला काय करायचं आता आयलर्स मेथडनी फाइंड करायचं आहे वायची व्हॅल्यू ॲट एक्स इक्वल टू 1 वर. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे वाय ऑफ 1 काढायचं आहे. ओके, वाय ऑफ 1 काढूया. तर काढूया पहिलं बघा एक्स नॉट दिलेलं आहे तुम्हाला, वाय नॉट दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये. एक्स इक्वल टू काढायचं आपल्याला या पॉईंटवर काढायचं आहे, एच दिलेलं आहे, हे गिवनच आहे बघा इथपर्यंत. ओके, आता बघा वी हॅव फाइंड टू वाय इक्वल टू एक्स. आता कोणत्या पॉईंटवर काढायचं आपल्याला बघा पहिलं एक्स इक्वल टू तुमच्याकडे काय राहतो एक्स नॉट प्लस एच. तर एक्स नॉट किती आहे 0 प्लस एच किती आहे तुमच्याकडं 0.2. तर किती आला तुमच्याकडं, ज्याला म्हणू की आपण x1 सॉरी y1, तर किती तुमच्याकडे y1 0.2 पॉईंटवर काढूया सॉरी एक्स. त्याच्यानंतर काय काढूया x2 कसं असेल तुमच्याकडं x1 प्लस एच. तर किती 0.2 प्लस 0.2 किती आला तुमच्याकडं 0.4. परत x3 कसा असेल तुमच्याकडं x3 प्लस एच सॉरी x2 प्लस एच. x2 किती आला 0.4 प्लस एच किती आहे तुमच्याकडे 0.2 इक्वल टू 0.6. आलं का हे एक्सचे व्हॅल्यू 0.2 0.4 0.6 आणि 0.8. कसं केलं मी तुमच्याकडे जो एक्स नॉट होता एक्स नॉट त्याच्यामध्ये मी काय ॲड करत गेलो एच. पहिलं बघा y1 इक्वल टू आता x1 बघा पहिलं काय तुमच्याकडं y ऑफ एक्स इक्वल टू राहतो. ठीक आहे, तर काय राहतो तुमच्याकडे बघा फंक्शन y ऑफ एक्स नॉट प्लस एच इंटू एफ ऑफ एक्स एन इंटू वाय एन. हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे एक्शन. ओके एक्सेल. आता बघा पहिलं वाय नॉट काढायचं एफ ऑफ एक्स नॉट इक्वल टू तर किती तुमच्याकडं वाय नॉट प्लस एच इंटू एफ ऑफ एक्स नॉट इंटू वाय नॉट. आता एफ ऑफ एक्स नॉट वाय नॉट बघा वाय नॉटची व्हॅल्यू किती आहे 0 प्लस एचची व्हॅल्यू किती आहे 0.2 इंटू आता एफ ऑफ एक्स नॉट वाय नॉट म्हणजे काय तुमच्याकडं बघा एफ ऑफ एक्स नॉट आणि वाय नॉट इक्वल टू काय एफ ऑफ 0,0 बघा एक्स नॉटची व्हॅल्यू किती आहे 0, वाय नॉटची व्हॅल्यू 0 इक्वल टू आणि फंक्शन काय तुमच्याकडे एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू एक्स प्लस वाय. आता इथं काय तुमच्याकडे एक्स नॉट वाय नॉट म्हणजे एक्स नॉटची व्हॅल्यू किती 0 मग 0 प्लस 0 इक्वल टू 0. मग टोटल किती आन्सर आल्याचं 0. तर वाय ऑफ एक्स नॉट सॉरी x1 म्हणजे 0.2 वर व्हॅल्यू किती आली 0 आली का 0. परत सेम आपल्याला कशावर काढायची आहे बघा y2 वर y2 ऑफ किती तुमच्याकडं x2. तर किती तुमच्याकडं y2 इक्वल टू x2 किती आहे तुमच्याकडं 0.4 इक्वल टू काय तुमच्याकडं आता y2 आहे तो y1 प्लस एच इंटू एफ ऑफ x1 आणि y1 एफ ऑफ y1. आता y1 किती आला आहे आपल्याकडं 0 प्लस एच किती आहे 0.2 प्लस 0.2. आता एफ ऑफ x1 बघा एफ ऑफ x1 y1. ओके, तर ते x1 किती आला होता आपल्याकडं बघा x1 किती आहे तुमच्याकडे x1 0.2 आणि y1 किती आला आहे तुमच्याकडं 0.0. तर किती तुमच्याकडे एफ ऑफ
x1 किती आहे 0.2 आणि 0. मग पुट करा, इथे किती येईल तुमच्याकडे 0.2 + 0 = 0.2. मग ह्या व्हॅल्यू पुट केला बघा, एफ ऑफ x1 y1 चे व्हॅल्यू पुट केलं 0.2 आला 0.4. परत सेम पुढचं बघा, एक लास्ट सांगतो तुम्हाला. कोणतं सपोज मला विचारलं काय y3 विचारले, तर मग किती y2 + h इंटू एफ ऑफ x2 आणि y2. ओके, y2 बघा काढलेला असेल ना आपण इथं बघा, इथं y2 ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं 0.04 आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय y2 किती आहे 0.04. म्हणजे बघा x2 किती 0.4, तर त्यासाठी y2 किती आहे तुमच्याकडं हां 0.04. तर या पॉईंटवर तुम्ही फॉर्म्युला पुट करू शकता आणि व्हॅल्यू काढू शकता. अशा सगळ्या व्हॅल्यू एक एक काढायच्या आहे. तर तुम्हाला इथं बघा याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही याची व्हॅल्यू काढू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला जनरल फॉर्म्युला काय इथं बघा, जनरल फॉर्म्युला काय yn + 1 yn, हा फॉर्म्युला तुमच्याकडे जनरल आहे. ठीक आहे, yn + 1 = yn + h इंटू एफ ऑफ xn, yn. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 4 मधला फर्स्ट पॉईंट आहे तुमच्याकडं, फाइंड द रियल रूट x³ - 5x + 3 = 0. हा फंक्शन दिला आहे तुम्हाला आणि विचारलं काय फाइंड रूट विचारलंय न्यूटन रॅप्सन मेथडने. तर करेक्ट अप टू 3 डेसिमल पर्यंत आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, बघा न्यूटन रॅप्सन मेथडने आपण कसं रूट फाइंड करतो. पहिलं तर आपल्याला सेम आहे की कोणत्या दोन पॉईंटमध्ये रूट्स आहेत ते चेक करण्यासाठी आपण काय करतो की पॉईंट वाईज आपण काढतो. बघा आपल्या आपण मानलेला फंक्शन एफ ऑफ x = x³ - 5x + 3 = 0 बी ए गिवन इक्वेशन. आता त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल बघा, एफ डॅश ऑफ x = बघा याचा डेरिव्हेटिव्ह 3x² चा डेरिव्हेटिव्ह 3x² - 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 आणि +3 चा डेरिव्हेटिव्ह 0. तर हा आपल्याकडे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायचा फंक्शनचा. आता आपण काय करणार बघा, इथं एफ ऑफ 0 वर पाडणार. एफ ऑफ 0 वर किती व्हॅल्यू आली 3 पॉझिटिव्ह आली. बघा एफ ऑफ 0 वर व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 3 > 0 आणि दुसरा आपण व्हॅल्यू काढली एफ ऑफ 1 वर. म्हणजे एफ ऑफ 0 म्हणजे काय 0 जर पुट केलं मी याच्यात तर 0 चा क्यूब - 0 × 5 + 3 = किती आला तुमच्याकडं 3. आता पुट करूया आपण काय की या फंक्शनमध्ये पुट करूया व्हॅल्यू एक्सच्या जागी काय पुट करायचं आपल्याला 1. तर 1 चा क्यूब 1 - 5 × 1 5 प्लस किती आला तुमच्याकडे आन्सर -1 इज लेस दॅन 0. बघा एका पॉईंटवर व्हॅल्यू आली पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या पॉईंटवर व्हॅल्यू आली निगेटिव्ह, तर तुमचा जो रूट आहे तो 0 आणि 1 मध्ये आहे. हे पहिलं समजलं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे एक निगेटिव्ह व्हॅल्यू आली एकावर आणि एकावर पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली, तर आपण म्हणतो की रूट जे आहे तुमचं तर या दोघांमध्ये आहे. मग 0 आणि 1 मध्ये तुमचा रूट आहे. बघा 0 आणि 1 वर व्हॅल्यू एक पॉझिटिव्ह आली आणि एक निगेटिव्ह आली. तर फर्स्ट वी टेक ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू x1 = किती घेतला आपण 1. बघा हा काय असतो तुमच्याकडं x0 आणि x1. तर तुमच्याकडे बघा x1 जो आहे एफ ऑफ 1 जो आहे तो लेस दॅन एफ ऑफ 0 पेक्षा. तर एफ ऑफ 1 किती आला तुमच्याकडं -1 आणि एफ ऑफ 0 किती आला आहे 3. मग तुमच्याकडे एफ ऑफ 1 जो आहे लेस दॅन एफ ऑफ 0. तर फर्स्ट वी टेक ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू एफ ऑफ x1 काय मानला आपण 1. ठीक आहे, हा जो 0 आहे त्याला आपण x0 म्हणतो आणि हा जो 1 आहे त्याला x1 म्हणतो. ठीक आहे, बाय न्यूटन रॅप्सन मेथडनुसार तुमच्याकडे फॉर्म्युला आहे बघा सेकंड ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. आता x1 ची व्हॅल्यू तर आपल्याला निघलेली आहे x1, x0 ची व्हॅल्यू पण काढलेली आपण किती 0. या पहिल्या दोन व्हॅल्यू तर आपल्याकडे इथे भेटलेल्या आहे. आता x2 कसं काढणार आपण x2 = x1 - एफ ऑफ x1 अपॉन एफ डॅश ऑफ x1. तर तुमच्याकडे बघा फंक्शन एफ ऑफ x कोण आहे, फंक्शन आहे x³ - 5x + 3. तर आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आता एफ ऑफ x1 म्हणजे काय एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू. तर किती 1 चा क्यूब - 5 × 1 + 3 = किती येतो तुमच्याकडे हा -1. आता परत सेम तुमच्याकडे एफ डॅश ऑफ x किती आहे 3x² - 5. आता काय करणार तुम्ही एफ डॅश ऑफ 1 व्हॅल्यू काढणार. ओके x1 तर किती येईल तुमच्याकडे 3 × 1² 1 - 5 = -2. ओके आलं का व्हॅल्यू. आपण पुट केलं बघा x1 ची व्हॅल्यू 1, एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू -1 आणि एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू किती काढली -2. आता हा मायनस आणि हा मायनस प्लस झाला तर किती आहे तुमच्याकडे मायनस, तर टोटल आन्सर किती आला 0.5. जर इथे समजत नसेल तर 1 - -1 अपॉन -2 = हा मायनस मायनस काय झाला तुमच्याकडे बघा हा मायनस प्लस झाला तर 1 - 1 अपॉन 2. 1 मधून 1 अपॉन 2 गेला तर 0.5.
ओके. सेकंड ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय तुमच्याकडे x3 = x2 - f ऑफ x2 अपॉन f डॅश ऑफ x2. परत सेम तुम्ही काय करणार आता f ऑफ x2 किती आलं तुमच्याकडे 0.5. बघा इथं x2 किती आहे 0.5. पहिलं काय करणार तुम्ही f ऑफ 0.5 वर या फंक्शनमध्ये पुट करा इथं f ऑफ 0.5 आणि त्याच्यानंतर f डॅश ऑफ 0.5. परत या f डॅश ऑफ 0.5 याच्यामध्ये पण कशाची व्हॅल्यू पुट करा 0ची. तर इथं बघा इथं मी करून देतो एक तुम्हाला f ऑफ 0.5 इक्वल टू किती येतो तुमच्याकडं व्हॅल्यू बघा जे व्हॅल्यू आली ते ठीक आहे. त्याच्यानंतर बघा f डॅश ऑफ 0.5 इक्वल टू किती 3 × 0.5चा स्क्वेअर -5. इथं किती 0.5चा क्यूब -5 × 0.5 + 3. सगळं तुम्ही कॅल्सी तुम्हाला अलाउड आहे कॅल्सीमध्ये टाकून द्या टोटल. तर आन्सर येऊन जाईल 0.64. तर 3 ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतले आपण काय 0.64. 4 विचारलं असतं तर अजून एक घेतलं असतं काय आपल्याला बघा पुढची व्हॅल्यू कशी आली असती x4 = x³ - f ऑफ x3 अपॉन f डॅश ऑफ x3. तर f ऑफ x3 तुमच्याकडे आहे f ऑफ x3 काढावं लागलं असतं आणि f डॅश ऑफ x3 काढावं लागलं असतं. कॅल्सीमध्ये पुट करा तुम्हाला हे 4th डेसिमल व्हॅल्यू भेटून गेलं असतं ठीक आहे. आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 4 मधला 2 काय सांगतो फाइंड द रियल रूट ऑफ इक्वेशन x³ - x - 1 = 0 बाय यूजिंग बायसेक्शन मेथड परफॉर्म 3 इटरेशन. ओके. आता सेम आहे बायसेक्शन मेथडने आपल्याला रूट्स फाइंड करायचं आहे. आता आपण पाहिलं होतं न्यूटन रॅप्सन मेथडने. तर न्यूटन रॅप्सन मेथडमध्ये काय फॉर्म्युला होता तुम्हाला जनरली बघा जनरल फॉर्म्युला काय होता की xn = xn - 1 f ऑफ xn - 1 अपॉन f ऑफ xn - f डॅश ऑफ xn - 1. म्हणजे काय तुम्ही जर 3 ची व्हॅल्यू काढली तर x2 f ऑफ x2 अपॉन f डॅश ऑफ x2 हे जनरल फॉर्म्युला होता. आता इथं काय तुमच्याकडं इथं पण सेम आहे. आता पहिलं आपल्याला रूट काढावं लागेल कशामध्ये आहे तर रूटसाठी बघा पहिलं तुमच्याकडे हा फंक्शन आहे. तर f ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे निगेटिव्ह आणि f ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आली पॉझिटिव्ह. म्हणजे f ऑफ 1 = किती आला -1 आणि f ऑफ 2 किती आला तुमच्याकडं +5. हा <0 आणि हा <0. तर तुमच्याकडे एकावर पॉझिटिव्ह आली आणि एकावर निगेटिव्ह आली तर तुमचा जो रूट आहे या 1 आणि 2 मध्ये आहे. पहिली कंडिशन आलं. मग आपल्याकडे बघा हा जो पहिला आलं त्याला म्हणतो आपण x0 = 1 आणि x1 = किती आलं 2. ओके. हे 2 व्हॅल्यू आल्या. आपण असं चेक करा आता काय तुमच्याकडं आता आपल्याला काढायचं आहे बघा x0 = 1/2 सॉरी आपण x0 पहिल्यापासूनच काढतो सॉरी इथं काय तुमच्याकडं x0 कसं काढतो बघा x0 = पहिले जो 2 रूट आलेत x0 = 1 + 2 आणि त्याचा हाफ दोघांची ॲडिशन त्याचा हाफ किती येतो तुमच्याकडं 1.5. आता हे झालं तुमच्याकडे x0 ची व्हॅल्यू किती आली 1.5 म्हणजे इनिशियल व्हॅल्यू. बायसेक्शन म्हणजे काय त्याचा अर्धा. मग f ऑफ x0 ची व्हॅल्यू काढली आपण फंक्शनमध्ये तर किती आलं तुमच्याकडं बघा x0 फंक्शन काय होतं आपल्याकडं f ऑफ x = x³ - x - 1 = 0. तर f ऑफ 1.5 वर काढायचं आपल्याला म्हणजे f ऑफ x0 काढायचं आहे. तर किती आला तुमच्याकडं 1.5चा क्यूब -3 1.5 - 1 = किती आला 0.875. बघा 0.875 हा काय तुमच्याकडे पॉझिटिव्ह आहे. आपण ज्यावेळेस पॉझिटिव्ह घेऊ त्यावेळेस निगेटिव्ह बरोबर घ्यायचं आहे. बघा जो रूट आहे तो निगेटिव्ह 1 वर देत होता आपल्याकडे बघा इथे निगेटिव्हवर निगेटिव्ह व्हॅल्यू आणि एक पॉझिटिव्ह. तर या 1.5 वर पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिली आहे आणि वरती निगेटिव्ह कशावर आहे 1 वर. मग एक पॉझिटिव्ह रूट लाईज बिटवीन 1 आणि 1.5. बघा बायसेक्शन मेथड काय सांगते एक पॉझिटिव्ह वाला घ्या आणि एक निगेटिव्ह वाला. तर 1.5 वर पॉझिटिव्ह व्हॅल्यू आलेली आहे आणि आपल्याकडे 1 वर निगेटिव्ह व्हॅल्यू आले. परत सेम आता x1 व्हॅल्यू काढायची आहे तर दोघांची ॲडिशन करा ना हाफ करा. बघा 1 + 1/5/2 किती आला 1.25. f ऑफ x1 काढा. f ऑफ x1 म्हणजे काय त्या x जागी काय पुट करा 1.25. कॅल्क्युलेशन केल्यानंतर परत बघा आता ही व्हॅल्यू कशी आली तुमच्याकडे निगेटिव्ह. ओके निगेटिव्ह आलेली आहे आणि बघा वरती यायचं आता वरती कशामध्ये या दोघांमध्ये या 1 वर निगेटिव्ह व्हॅल्यू होती आणि याच्यावर पॉझिटिव्ह व्हॅल्यू. आता ही जर निगेटिव्ह आली तर आपण या दोघांपैकी कुणाबरोबर घेणार आता पॉझिटिव्हवर व्हॅल्यू. तर बघा 1.2 पॉईंटवर काय आलं तुमच्याकडे निगेटिव्ह व्हॅल्यू आली निगेटिव्ह आणि वरती या 1.5 वर काय आलं पॉझिटिव्ह. मग जो रूट आहे तुमच्याकडं 1.25 आणि 1.5च्या मध्ये असेल आता. ओके म्हणजे काय घ्यायचं की एक आलेली निगेटिव्ह वरती पाहायचं जर पॉझिटिव्ह आली असती तर निगेटिव्ह बरोबर घ्यायचं निगेटिव्ह आली तर पॉझिटिव्ह बरोबर घ्यायचं.
आता आपण चेक कशावर करणार आता बघा 1.25 आहे. आता बघा या दोघांची ॲडिशन करा हाफ 1.25 अपॉन प्लस 1/5 या दोघांची ॲडिशन अपॉन 2 किती आला 1.35. 1.3 पॉईंटवर पॉईंट घेणार बघा आपण किती आलं तुमच्याकडे पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ओके हे आलं तुमच्याकडे पॉझिटिव्ह. आता वरती या इथं बघा 1.5 वर हे काय देत होतं तुमच्याकडं पॉझिटिव्ह. हे काय देत होतं पॉझिटिव्ह आणि 1.5 वर निगेटिव्ह व्हॅल्यू. तर हे काय आलं तुमच्याकडे पॉझिटिव्ह आलं आहे तर आपल्याला कशाबरोबर घ्यावं लागेल निगेटिव्ह बरोबर 1.25. आता बघा 1.3 पॉईंटवर काय येतं तुमच्याकडे पॉझिटिव्ह आणि 1.2 पॉईंटवर काय येतं निगेटिव्ह. मग रूट लाईज बिटवीन दोघं या दोघांमध्ये भेटेल. परत दोघांचा हाफ करा हे आलं तुमच्याकडं. परत सेम याच्यावर व्हॅल्यू काढा याच्यावर व्हॅल्यू आली निगेटिव्ह. परत सेम आता हे जर निगेटिव्ह आले असेल तर आपण वरच्यामध्ये पॉझिटिव्ह कुणाबरोबर आलेली आहे पॉझिटिव्ह याच्याबरोबर आले. हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह कुणाबरोबर आलेली आहे या पॉईंटवर 1.3 पॉईंट. मग रूट लाईज बिटवीन या दोघांच्या मध्ये. परत सेम तुमच्याकडं x4 काढायचं आहे. x4 परत काय तुमच्याकडं या दोघांची ॲडिशन अपॉन 2 इक्वल टू दिस. आणि सेम परत असं सेम आपण काढ जाणार पुढं जिथपर्यंत आपल्याला विचारलं आहे. ठीक आहे. तर बायसेक्शनमध्ये काय परत शॉर्टमध्ये फॉर्म्युला सांगतो. पहिलं काय तुमच्याकडं रूट लाईज बिटवीन सपोज आलं दोन संख्या कोणता x0 प्लस x1 अपॉन 2 सॉरी x0ची व्हॅल्यू काढली आपण. ठीक आहे. तर याच्यातून हाफमध्ये आलं तर बघा इथं सपोज या ए पॉईंटवर आपण ए मानूया. शॉर्ट्समध्ये सांगतो तुम्हाला. सपोज ए पॉईंटवर लेस दॅन 0 आणि बी पॉईंटवर ग्रेटर दॅन 0 व्हॅल्यू आहे. तर रूट लाईज बिटवीन ए अँड बी. तर x0 काय असेल तुमच्याकडं ए प्लस बी अपॉन 2. तर आपण काढणार काय तुमच्याकडे एफ ऑफ x0ची व्हॅल्यू काढणार. एफ ऑफ x0ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली बघा दोन कंडिशन आहे. एफ ऑफ x0ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर तुम्ही कोणाबरोबर हा निगेटिव्ह आणि आपण व्हॅल्यू कोणाबरोबर घेणार पॉझिटिव्ह. मग तुमच्याकडे काही ना x0 प्लस बी अपॉन 2 हे असेल x1. दुसरी कंडिशन सपोज जर एफ ऑफ x0 जर तुमच्याकडे काय आला ग्रेटर दॅन 0 आला पॉझिटिव्ह आला तर आपण कुणाबरोबर घेणार हा निगेटिव्ह बरोबर. मग तुमच्याकडे जो x1 असेल तो कोण असेल ए प्लस x0 अपॉन 2. म्हणजे काय करायचं एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. जर निगेटिव्ह आलं तर वरचा पॉझिटिव्ह बघायचा आणि पॉझिटिव्ह आला खालचा तर वरचा निगेटिव्ह बघायचा. आता क्वेश्चन नंबर 4 मधला तिसरा क्वेश्चन आहे यूज लॅग्रांजेस फॉर्म्युला टू फाइंड एफ ऑफ 4 फ्रॉम द फॉलोइंग टेबल. आपल्याला काढायचं आहे एफ ऑफ 4 काढायचं आहे लॅग्रांजेस फॉर्म्युलानुसार. बघा टेबल दिला आहे तुम्हाला 0 1 2 5 2 5 7 8. आता लॅग्रांजेस फॉर्म्युला काय राहतो बघा पहिलं. आता x0 बघा इथं हा असतो x0 हा x1 हा x2 आणि हा x3. ओके. त्याच्यानंतर हा y0 हा y1 हा y2 आणि y3. ओके व्हॅल्यू काढल्या मी. आता तुम्हाला गिवन बघा टेबलनुसार आपण हे व्हॅल्यू काढल्या. आता बाय लॅग्रांजेस फॉर्म्युला काय राहतो बघा इंटरपोलेशन फॉर्म्युला की एफ ऑफ एक्स इक्वल टू हा फॉर्म्युला आहे तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा. बघा x मायनस x1 x मायनस x2 x मायनस x3 अपॉन x मायनस x0 मायनस x1. बघा जर मी y0 घेतला तर खालच्या संख्या x0 मधून x1 x0 मधून x2 x0 मधून x3 मायनस करायचं. परत सेम आता आपल्याला y1 घ्यायचं आहे तर वरती काही तुमच्याकडे y1 सोडून x मायनस x0 x मायनस x2 x मायनस x3 कोण गेला आता x1 नाही आहे आणि सगळं x1 मधून सगळे मायनस केलं आपण. परत सेम y2 घेताना काय करणार आपण y2 सोडून देणार x मायनस x0 x मायनस x1. आता x मायनस 2 सोडून दिला आपण काय y2 आला x मायनस x3 आणि परत सगळं x2 मधून x0 x2 मधून x1 आणि x2 मधून x3. ओके एफ ऑफ एक्स. आता मला फंक्शन काढायचं आहे कोणतं आहे तर एफ ऑफ 4 पॉईंटवर काढायचं आहे मला. ओके मग x व्हॅल्यू किती आहे 4. तर पुट करा आता या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे x व्हॅल्यू 4 आहे x1ची व्हॅल्यू इथं वरती आहे. हे सगळे व्हॅल्यू पुट करा याच्यामध्ये. आता कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे हे कॅल्क्युलेशनमध्ये टाका तुम्ही कॅल्सीमध्ये आणि तुम्हाला आन्सर भेटून जाईल 8.4. काय केलं मी फक्त बघा x व्हॅल्यू इथं x व्हॅल्यू 4 आहे आणि बाकी तुम्हाला x0 x1 y1 y2 या सगळ्या व्हॅल्यू माहिती आहेत. मग या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या मी आणि तुम्हाला लास्टला आन्सर काढलं. याला म्हणतो आपण लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला. आता क्वेश्चन नंबर 4 मधला आता पाहूया आपण क्वेश्चन नंबर 4 मधला 4 क्वेश्चन यूजिंग द मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर फिट कर्व y इक्वल टू a e b x टू फॉलोइंग डाटा. तर तुम्हाला डाटा दिला काय x 0 2 4 5 y दिला 5.012 10 आणि 31. ओके तर काय विचारलं त्यांनी यूजिंग मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर फिट आणि तुम्हाला y दिलाय y इक्वल टू a e रेज टू bx. आपण पाहिलं काय y इक्वल टू a प्लस bx पाहिला
y इक्वल टू ए प्लस बी एक्स प्लस सी एक्स स्क्वेअर काय पाहिलं आहे. आता पाहायचं आपल्याला y इक्वल टू ए ई रेस टू बी एक्स. ओके, आता याचे आपण पाहिलेले आहेत. आपल्याला समेशन लावतो. आता इथं काय करायचं आपल्याला बघा, y इक्वल टू ए ई रेस टू बी एक्स आहे. तुम्हाला दिलं आहे फंक्शन दिलं आहे बघा, बाय एक्सपोनेन्शियल कर्व फिट कर्व एक्स आय वाय आय हा असतो आपल्याकडं. फर्स्ट वी रिड्यूस द फॉर्म बाय टेकिंग लॉगॅरिथम बेस 10. आता बघा तुमच्याकडं लॉग टेबल पाहिजे किंवा तुमच्याकडं कॅल्सी पाहिजे. बघा कॅल्सीमध्ये तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू पुट करू शकता. जर मी दोन्ही साईडनी लॉग 10 लावला, बघा या इक्वेशनला लॉग 10 लावलं आणि लॉग लावलं 10, तर लॉग 10 नुसार काही तुमच्याकडं लॉग 10 वायला आपण काय मानलं वाय, लॉग 10 एला नाव दिलं ए आणि बी एक्स लॉग 10 याला म्हणलो आपण बी एक्स विच इज अ लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन याला समेशन घेतलं, समेशन ऑफ वाय इक्वल टू 3. किती इक्वेशन आपल्याला 1 2 3 3 इंटू ए बी इंटू समेशन ऑफ एक्स आहे. तर आपल्याला व्हॅल्यू काढायची आता टेबलनुसार. ओके, आणि दुसरी व्हॅल्यू काय काढायची आपल्याला समेशन ऑफ एक्स आहे. बघा याला एक्सनी मल्टिप्लाय केलं, याला पण एक्सनी मल्टिप्लाय केलं आणि याला एक्सनी मल्टिप्लाय केलं. तर काय तुमच्याकडं समेशन एक्स आहे, सॉरी एक्स इंटू वाय समेशन ऑफ एक्स ए इंटू एक्स आणि बी एक्स स्क्वेअर आलं काय. या इक्वेशनला आपण एक्सनी मल्टिप्लाय केलं. आता आपण व्हॅल्यू काढूया. बघा हा एक्स आहे, हा वाय आहे, वाय. आता वाय कसं काढायचं, तुम्ही लॉग टेबलमध्ये घ्या किंवा तुमच्या कॅल्सीमध्ये लॉग 10 बेस टाका. लॉग 10 बेस टाकलं तर 5.012चं व्हॅल्यू येते 0.7. ठीक आहे, तुम्हाला तिथं कॅल्सी नसेल अवेलेबल तर तुम्ही काय करू शकता, हे 3 व्हॅल्यू लक्षात ठेवा की 0.7 10ची असते 1 व्हॅल्यू आणि 31.60ची व्हॅल्यू असते 1.5. तुम्ही लॉग टेबलमध्ये लॉगॅरिथम बघा बेस एक ही असतो, त्याला म्हणतो नॅचरल बेस, आणि एक असतो लॉग बेस 10. तर बेस 10चं लॉगॅरिथममध्ये पाहिजे हे व्हॅल्यू आले आपल्याकडं. तर आता समेशन ऑफ एक्स आहे. बघा समेशन ऑफ एक्स किती आला तुमच्याकडं 6. आपल्याला वाय लागतच नाही. आता हा वाय जो आहे लॉग 10 बेस या सगळ्यांची व्हॅल्यू काढली, याचं समेशन किती आला तुमच्याकडं 3.2. एक्स स्क्वेअरचं समेशन किती आला 20 आणि एक्स इंटू वाय. आता एक्स कोण आहे तुमच्याकडे, हा एक्स आणि हा वाय दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं आणि त्याचं समेशन किती 8. आता फक्त हे फॉर्म्युल्यात पुट करायचं आपल्याला, वी गेट अँसर. ठीक आहे, आता आपण फॉर्म्युल्यात पुट केलं याच्यामध्ये किंवा हा टेबल जरी असाच ठेवला तरी चालतो. आपल्याला काय कशी व्हॅल्यू पाहिजे 6 3.2 आणि 8 हा एवढा टेबल बनवा. जर पेपरला सपोज तुम्हाला कॅल्सी नसेल तर तुम्ही तेवढा टेबल एकदा जर तुम्ही लिहून घेतला तर तुम्हाला पेपरच्या वेळेस आठवून जाईल. ओके, आता क्वेश्चन नंबर बघा 5 आहे. ऑप्टेन द टेलर सिरीज ऑफ एफ ऑफ एक्स गिवन दॅट dy बाय dx इक्वल टू एक्स प्लस वाय विथ y1 इक्वल टू 0. फाइंड द y1.1. बघा टेलर सिरीजनुसार आपल्याला काय करायचं आहे की एक दिलं आहे फंक्शन dy बाय dx इक्वल टू, तर तुमच्याकडे काय आहे dy बाय dx इक्वल टू काय राहतो एक्स प्लस वाय. दॅट मीन्स फंक्शन दिलं आहे एफ ऑफ एक्स कॉमा वाय. वाय ऑफ 1 इक्वल टू 0 याचा मिनिंग काय तुमच्याकडं एक्स नॉट हा असतो एक्स नॉट इक्वल टू 1 आणि वाय नॉट इक्वल टू 0. ओके, या व्हॅल्यू दिलेले आहेत. आणि काढायचं काय फाइंड ॲट द पॉईंट वाय ऑफ 1,1 याचा मिनिंग काय तुम्हाला एक्स व्हॅल्यू किती आहे 1.1 या पॉईंटवर काढायची आहे व्हॅल्यू. तर काढूया पहिलं बघा. तर काय कोणतं वापरायचं आपल्याला बघा, इथं परत सांगतो टेलर सिरीज एक्सपान्शन वापरायचं. ओके, टेलर सिरीजचं फॉर्म्युला. तर टेलर सिरीजमध्ये पहिलं आपल्याकडे गिवन आहे dy बाय dx इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा. तर ठीक आहे, आपण मानलं ह्या व्हॅल्यू एक्स हा आपल्याला गिवन आहे. एक्स नॉट इक्वल टू कायला 1 वाय नॉट इक्वल टू कायला 0. आता टेलर सिरीज एक्सपान्शन ऑफ एफ ऑफ एक्स अबाउट एक्स इक्वल टू 1 म्हणजे पॉईंटवर वाय ऑफ एक्स इक्वल टू पडा वाय नॉट किती तुमच्याकडं वाय नॉट प्लस एक्स मायनस 1 वाय नॉट डॅश प्लस x1 स्क्वेअर 2 वाय नॉट डबल डॅश प्लस एक्स मायनस 1 क्यूब 3 फॅक्टोरियल वाय नॉट ट्रिपल डॅश प्लस एक्स मायनस 1 4 फॅक्टोरियल वाय नॉट 5. आता हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ओके, आता तुम्ही हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा एकदा लिहून घ्या. आता आपल्याकडे नाव फाइंड द वाय नॉट डॅश वाय नॉट डबल डॅश याची व्हॅल्यू काढून घेऊया. ओके, तर वाय नॉट पहिलं आपल्याला गिवन आहे बघा dy बाय dx इक्वल टू काय तुमच्याकडं एक्स प्लस वाय. दॅट मीन्स वाय डॅश बघा याला कसं लिहितो आपण dy बाय dx म्हणजे कोण वाय डॅश इक्वल टू एक्स प्लस वाय. आता वाय नॉट काढायचं आपल्याला. वाय नॉट डॅश म्हणजे काय तुमच्याकडं बघा वाय नॉट डॅश म्हणजे काय एक्स नॉट प्लस वाय नॉट इक्वल टू एक्स नॉटची व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला 1 आणि वाय नॉट 0 तर किती आला 1. तर तुमच्याकडे बघा पहिला वाय नॉट डॅश किती आला 1. तुमच्याकडं वाय नॉट किती आहे वाय नॉट 0 बघा दोन व्हॅल्यू भेटले आपल्याकडं. आता आपल्याला काढायचं आहे काय
वाय डबल डॅश. वाय डबल डॅश म्हणजे काय बघा, वाय डॅश किती तुमच्याकडं, वाय डॅश किती एक्स प्लस वाय आहे. तर आता वाय डॅश म्हणजे काय तुमच्याकडं वाय डबल डॅश, याचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह वाय डॅश. ओके, वाय डबल डॅश नॉट म्हणजे काय 1 प्लस वाय डॅश नॉट 1 प्लस. आता वाय नॉट डॅश म्हणजे काय तुमच्याकडं किती व्हॅल्यू 1 इक्वल टू किती आलं 2. तर हे आलं तुमच्याकडं वाय नॉट डबल डॅश इक्वल टू 2. ओके, परत सेम आपण काय करणार वाय ट्रिपल डॅश घेणार आहे. ठीक आहे, हा झाला तुमच्याकडे वाय डबल डॅश. याचा परत अगेन डेरिव्हेटिव्ह घ्या 0 प्लस वाय डबल डॅश. ओके, तर आता वाय नॉट ऑफ ट्रिपल डॅश इक्वल टू वाय नॉट ऑफ डबल डॅश इक्वल टू वाय नॉट ऑफ ट्रिपल डॅश किती येतं तुमच्याकडे, वाय नॉट ऑफ डबल डॅश किती आला 2. परत व्हॅल्यू 2 आली. आपल्याला कुठपर्यंत पाहिजे होतं ट्रिपल डॅशपर्यंत. आलं काय हे 2. बघा याची व्हॅल्यू पण किती आली तुमच्याकडं 2. याची पण व्हॅल्यू किती आली 2. ओके, आता या व्हॅल्यू पुट करून दिला आपण इथं. आता 4 जर काढायचा असता आपल्याकडं बघा 4th डॅश वाय रेस टू 4th इक्वल टू किती तुमच्याकडं बघा याचा किती आला वाय डबल डॅश. ट्रिपल डॅशचा किती परत अगेन डेरिव्हेटिव्ह 4 झाला आणि याचा किती झाला वाय ट्रिपल डॅश. परत वाय ट्रिपल डॅश नॉट जर घेतला मी तर परत किती व्हॅल्यू 2. मग याच्या पुढच्या कोणत्याही व्हॅल्यू काढा तुमच्याकडे काय 2 2 2. आता आपण फॉर्म्युल्यात पुट करूया व्हॅल्यू. वाय ऑफ एक्स इक्वल टू वाय नॉट किती आला तुमच्याकडे 0 एक्स मायनस 1 परत वाय नॉट किती 1 परत एक्स मायनस 1 स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल तुमच्याकडे वाय नॉट डबल डॅश व्हॅल्यू 2 परत एक्स मायनस 1 क्यूब अपॉन 3 वाय नॉटचं 2 व्हॅल्यू. ओके, आता वाय ऑफ एक्स इक्वल टू आपण हे सॉल्व केलं एवढा आलं एक्स मायनस 1 स्क्वेअर 1 अपॉन 3 एक्स मायनस 3 स्क्वेअर 1 अपॉन प्लस 1 अपॉन 12 एक्स मायनस 1 रेस टू 4. या हा फंक्शन झाला आपल्याकडं. तर कोणत्या पॉईंटवर काढायचं आपल्याला 1.5 वर. तर मग एक्स इक्वल टू काय पुट करा 1.1. मग 1.1 पुट करा जिथं जिथं एक्स असेल तिथं काय पुट करणार मी 1.1. मग 1.1 पुट केल्यानंतर तुमच्याकडे आलं हे बघा 1.1 मधून 1 गेला 0.1 1.1 मधून गेला 0.1 स्क्वेअर तर 1 अपॉन 3 1.1 सगळं कॅल्सीमध्ये टाकलं तर तुम्हाला आन्सर येऊन जाईल दिस. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यात तुम्हाला एक्स वाय नॉट एक्स नॉटची व्हॅल्यू काढायची आहे. तर पुढच्या व्हॅल्यू कसं काढणार आपण तो जो फंक्शन दिला आहे तुमच्याकडं तो असेल तुमच्याकडं काय वाय डॅश इक्वल टू एक्स प्लस वाय. ओके, या फॉर्म्युलात सपोज तुम्हाला फंक्शन दिलं असतं dy बाय dx इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय. तर तुम्ही कसं काढलं असतं बघा वाय डॅश इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय. तर तुम्ही कसं वाय नॉटची व्हॅल्यू काढायची वाय डॅश इक्वल टू एक्स नॉट स्क्वेअर मायनस वाय नॉट. तर वाय डॅश ऑफ एक्स नॉट कसं करणार तुम्ही एक्स नॉटची व्हॅल्यू पुट करा वाय नॉटची व्हॅल्यू एक्स नॉट जो असेल त्याचा स्क्वेअर करा हे झालं तुमच्याकडं वाय नॉट. सपोज तुम्हाला काढायचं आहे वाय डबल डॅश तर किती तुमच्याकडं 2x मायनस वाय डॅश. बघा याचा अगेन डेरिव्हेटिव्ह घेतला मी तर किती तुमच्याकडे इथं दिस. परत तुमच्याकडे वाय नॉट डबल डॅशची व्हॅल्यू किती 2x नॉट मायनस वाय नॉट डॅश. परत सपोज आपल्याला वाय ट्रिपल डॅश काढायचं आहे तर किती तुमच्याकडे 2x चा डेरिव्हेटिव्ह किती 2 मायनस वाय डबल डॅश. सपोज तुम्हाला वाय रेस टू 4 काढायचं तर हा 0 मायनस वाय रेस टू ट्रिपल डॅश मायनस. परत तुम्हाला वाय रेस टू 5 डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे तर मायनस वाय रेस टू 4th डेरिव्हेटिव्ह. ओके, असं काढू शकतो. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 5. बघा क्वेश्चन नंबर 5 काय सांगतो पहिला क्वेश्चन आहे स्टेट अँड प्रूव्ह गॉस फॉरवर्ड सेंटर डिफरन्स फॉर्म्युला. आता स्टेट अँड प्रूव्ह जर केलं मी याचं तर या प्रूव्हसाठी तुम्हाला अर्धा तासाचा व्हिडिओ बनेल हा पुढं, कारण की याचं थेरम मोठा आहे. तर मी फक्त स्टेटमेंट घेतो गॉस फॉरवर्ड सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युलाचा. तर गॉस फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला ही पी इक्वल टू काय असतो आपल्याकडे एक्स मायनस एक्स नॉट अपॉन एच. आता वाय पी इक्वल टू वाय नॉट प्लस पी डेल्टा वाय नॉट प्लस पी इंटू पी मायनस 1 अपॉन 2 फॅक्टोरियल डेल्टा स्क्वेअर वाय मायनस 1 प्लस पी इंटू पी स्क्वेअर मायनस 1 अपॉन 3 फॅक्टोरियल डेल्टा क्यूब वाय मायनस 1 प्लस पी इंटू पी स्क्वेअर मायनस 1 पी मायनस 2 4 फॅक्टोरियल डेल्टा रेस टू 4 वाय मायनस 2. हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. आता हा फॉर्म्युला पण तुम्ही 1-2दा लिहून घ्या. तर तुम्हाला याला म्हणतो आपण गॉस फॉरवर्ड सेंट्रल डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. ठीक आहे, आता पुढचा आहे गॉस बॅकवर्ड इंटरपोलेशन फॉर्म्युला. तर तुमच्याकडे काय सेम पी इक्वल टू एक्स इंटू एक्स मायनस एस. तर पुढच्या ज्या टर्म आहेत आपल्याकडं काय तुमच्याकडे वाय पी इक्वल टू वाय नॉट प्लस पी डेल्टा वाय मायनस 1. आता जे मायनस होतं आपल्याकडं पी इंटू पी मायनस 1 आता हो काय होऊन जाईल पी इंटू पी प्लस 1. सगळ्या इथं बघा काही टर्म्स पी इंटू पी स्क्वेअर मायनस 1 काही टर्म प्लस आहे काही टर्म मायनस आहे. इथं ज्या टर्म्स प्लस आहेत मायनस ते तुम्ही एकदा हा फॉर्म्युला पाहून घेऊ शकता. हा तुम्हाला पुढच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 1 मार्काला पण विचारलं जाऊ शकतं किंवा 2 मार्काला पण विचारलं जाऊ शकतं. काय स्टेट गॉस
फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला किंवा गॉस बॅकवर्ड डिफरन्स फॉर्म्युला, त्याला दुसरं नाव आहे गॉस बॅकवर्ड सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युला. ठीक आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. तर पुढचा क्वेश्चन आहे बघा, युजिंग द मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअर फीट स्ट्रेट लाईन ऑफ द फॉलोइंग डाटा. तुम्हाला फॉलोइंग डाटा दिलेला आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला काय काढायचं आहे, मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअर फीट. आपण हा क्वेश्चन काढलेला आहे स्ट्रेट लाईनवर, किती y = a + bx. ठीक आहे, असं काढलेलं आपण स्ट्रेट लाईनचा इक्वेशन आहे, याच्यावर तुम्ही काढलेलं आहे. याच्यातून काय करणार, पहिले टेबल बनवणार. आता मी टेबल बनवतो बघा. टेबलमध्ये काय तुमच्याकडं किती येते इक्वेशन, 1 2 3 4 5 इक्वेशन बनवणार बघा. 5 इक्वेशन आपल्याला काय लागतो बघा. पहिलं काय करणार तुम्ही, y = काय आहे तुमच्याकडं a + bx. ओके, याला जर मी समेशन घेतलं, समेशन ऑफ yi = आता n आहे तर किती तुमच्याकडे 5 टाइम्स a + b कॉन्स्टंट बाहेर इंटू x आहे. ठीक आहे, हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट. i = 1 to 5. i = 1 to 5. तर आपल्याला काय काढायचं, समेशन ऑफ yi काढायचं आहे बघा. समेशन ऑफ yi म्हणजे कोण, दिस. त्याच्यानंतर समेशन ऑफ xi काढायचं आहे. समेशन ऑफ xi आहे म्हणजे क्वेश्चनमध्ये आहे तेच व्हॅल्यू काढून घ्यायच्यात. परत पुढचं काय तुमच्याकडं, आता पुढचा मल्टिप्लाय केलं मी x ने, तर x × y = ax + bx². समेशन लावा याला, समेशन ऑफ xi yi = a बाहेर आला, समेशन ऑफ xi + b बाहेर आला, समेशन ऑफ x². ओके, तर i = 1 to 5, i = 1 to 5, i = 1 to 5. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, आपल्याला x² बघा, x² काढला आपण आणि समेशन ऑफ xi × y बघा, ह्या व्हॅल्यू काढल्या. फक्त एवढे व्हॅल्यू काढा आणि या फॉर्म्युल्यात पुट करा, तुम्हाला काय येतं, इक्वेशन भेटून जातं. आता लास्टचा क्वेश्चन आहे बघा, युजिंग रंगकुट्टा सेकंड ऑर्डर मेथड फाइंड द व्हॅल्यू ऑफ y of 0 1 0 2 इक्वेशन x² - y विथ द कंडिशन ऑफ y of 0. तुम्हाला इथं h ची व्हॅल्यू द्यायचं राहिलं त्याने 0.1 असते. आता बघा एक क्वेश्चन घेऊया, सेम क्वेश्चन आहे, तोच क्वेश्चन आहे, फक्त तिथं x² - y आहे आणि आपल्याकडे इथं x² आहे. आता मी हा क्वेश्चन घेतो तुम्हाला, dy/dx = y - x विथ y of 0 = 2. फाइंड द कोणत्या पॉईंटवर काढायचं आपल्याला, या दोन पॉईंटवर काढायचं आहे, y of 0.1 अँड y of 0.2 युजिंग रंगकुट्टा सेकंड ऑर्डर मेथड्स बघा. आणि h ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला. आता तुम्ही हा क्वेश्चन एकदा समजून घ्या आणि एक दुसरा क्वेश्चन तुम्ही ॲज इट इज सॉल्व करा, म्हणजे तुम्हाला ही मेथड समजून जाईल. बघा या मेथडमध्ये मी एकदम स्लो घेतो. आता पहिलं काय करणार आपण बघा, dy/dx = काय मानतो आपण, f(x, y). तर dy/dx ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, दिस. मग dy/dx ची व्हॅल्यू आपण f(x) मानलं तर तुमच्याकडे फंक्शन काय आला आता, दिस. त्याच्यानंतर तुम्हाला इनिशियल कंडिशन दिलेली आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, दोन पॉईंटवर काढायचं आहे बघा. पहिला 0.1. ठीक आहे, बघा इथं पहिलं इनिशियल कंडिशन y of 0 2 म्हणजे काय, हा असतो आपल्याकडे x0 आणि हा असतो y0. मग x0 ची व्हॅल्यू 2 आणि y0 ची व्हॅल्यू 2. आता बघा पहिलं आपण एका पॉईंटवर काढूया, कोणत्या, या 0.1 वर. तर आपण y of 0.1 अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ y1 च्या असते युजिंग रंगकुट्टा सेकंड ऑर्डर मेथडनुसार. ओके, x0 आपल्याला गिवन आहे, y0 गिवन आहे, h पण गिवन आहे 0.1 आणि आपल्याला काढायचं आहे आता x1 या पॉईंटवर. ओके, 0.1 पॉईंटवर. या तीन गोष्टी आहेत आपल्याला. आता पहिला k1 बघा, फॉर्म्युला आपल्याकडे k1 = काय असतो आपल्याकडे, h × f(x0 × y0). आता तुमच्याकडे फंक्शन काय, f(x, y) = किती आहे, सॉरी y - x आहे. f(x0, y0) याचा मिनिंग काय झाला, y0 - x0. आता f(x0, y0) ची व्हॅल्यू, y0 किती आहे तुमच्याकडं, 2, x0 किती आहे, 0 = किती आला, 2. मग f(x0, y0) किती आला, 2. बघा इथं किती, h ची व्हॅल्यू आहे 0.1 × y0 - x0 म्हणजे f(x0) किती आला तुमच्याकडे, 0.2, 2 - 0 = 0.2. ही कशाची व्हॅल्यू आली आपल्याकडं, k1 ची व्हॅल्यू आली. आता आपल्याला k2 ची व्हॅल्यू काढायची, सेम. k2 = काय असतो आपल्याकडे, h × f(x1, y0 + k1). तर k1 ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, 0.2. आपण हे काढूया बघा, मी इथं घेतो तुमच्याकडं, k2 = काय राहतो तुमच्याकडं, h × f(x1, y0 + k1). ओके, तर इथं बघा काय आहे तुमच्याकडे, आता जर याला मी h × आता x, म्हणजे काय तुमच्याकडे फंक्शन किती आहे तुमच्याकडे, f(x, y) = y - x आहे.
तर बघा हे काय तुमच्याकडे हे y झालं आणि हे काय झालं x. तर इंटू काय तुमच्याकडे y0 प्लस k1 मायनस x1. आता x1ची व्हॅल्यू गिवन आहे तुमच्याकडे किती 0.1. तर व्हॅल्यू पुट करूया आता h इंटू y0ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे सॉरी hची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं 0.1 इंटू y0 प्लस k1. तर y0ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं 2 प्लस k1 किती आला आपल्याकडं 0.2 मायनस x1 किती आहे 0.1. हे कॅल्क्युलेशन केलं आहे k2 इक्वल टू आला. तर k2 इक्वल टू हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आलं तुमच्याकडे 0.21. ओके. सिमिलरली आपण काय करणार आता बघा k1 आणि k2 काढलाय तर तुमच्याकडे y1 काढायचं आपल्याला. तर y1 किती तुमच्याकडे y0 प्लस 1/2 k1 प्लस k2. तर y0ची व्हॅल्यू 2 1/2 k1ची व्हॅल्यू काढलेली आहे k2ची व्हॅल्यू काढली आहे कॅल्क्युलेशन केलं तर y ऑफ 0.1 वर काय तुमच्याकडं y1ची व्हॅल्यू हे आलेली आहे. ओके. सेम आता आपल्याला दुसऱ्या याच्यावर काढायचं आहे. आता कोणत्या पॉईंटवर 0.2 वर. सेम x1 किती तुमच्याकडे 0.1 आहे y1 किती आहे तुमच्याकडं आता काढलं आपण 2.05 2.205 आणि h इक्वल टू किती तुमच्याकडे 0.1 आणि x2 या पॉईंटवर काढायचं आहे. ओके. आता मग या पॉईंटवर काढायचं आहे तर आपण काढणार आता या पॉईंटवर बघा y1 तुम्ही म्हणता सर y1 कुठून आणलं तर y1 बघा आपण इथं काढलेलं आपण y1. ओके. हे y1 या गोलमध्ये y1. मग x1ची व्हॅल्यू आपल्याला इथं वरती दिलेली आहे क्वेश्चनमध्ये y1ची व्हॅल्यू काढली. आता आपल्याला काय काढायचं आहे x2 वर काढायचं आहे पॉईंट. मग आता सेम आपण k1 काढणार पहिलं k1 इक्वल टू h इंटू एफ ऑफ x1 y1. आता h किती तुमच्याकडे 0.5 एफ ऑफ x1 y1 म्हणजे काय तुमच्याकडं फंक्शन बघा y1 मायनस x1. y1 किती तुमच्याकडे 2.025 आणि मायनस x1 किती आहे हे टोटल कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्याकडे हा आला k1. तर k1ची व्हॅल्यू किती आली 0.2105. ओके. परत सेम k2ची व्हॅल्यू कशी काढतो आपण k2 इक्वल टू h इंटू एफ ऑफ x2 y1 प्लस k1. परत h इंटू परत हा तुमच्याकडे काय झाला y आणि हा झाला x. तर काय दिस मायनस दिस. तर y1 प्लस k1 मायनस k2 x2 व्हॅल्यू पुट केल्या या सगळ्या तर तुम्हाला k2ची व्हॅल्यू भेटली. तुम्ही एकदा जर सॉल्व केलं तर तुम्हाला समजून जाईल k1 आणि k2 फक्त फॉर्म्युला आहे k1 आणि k2चा. तर k2ची व्हॅल्यू आली तर y2 इक्वल टू काय असतो तुमच्याकडे y1 प्लस 1/2 k1 प्लस k2. तर y1 किती तुमच्याकडे दिस 1/2 k1 आला आणि हा k2 आला तर किती आली तुमच्याकडे 2.421025. हा आला तुमच्याकडे काय y2. म्हणजेच काय की या दोन पॉईंटवर तुम्हाला आपण वापरलं रंगकुटा सेकंड ऑर्डर मेथड्स. मग तुमच्याकडे सेकंड ऑर्डर बघा आल्यानंतर तुम्ही काय करा व्हॅल्यू काढा. बघा दोन पॉईंटवर आहे. पहिलं काय करणार तुम्ही इथं x0 y0 काढून घेणार h असणार तुम्हाला x1 असणार. तर त्यासाठी तुम्हाला पहिलं k1 काढायचं आहे पहिलं x साठी. तर k1ची व्हॅल्यू किती असते तुमच्याकडं h इंटू एफ ऑफ x0 y0. ओके. हा झाला k1 आणि k2 किती तुमच्याकडे h इंटू किती एफ ऑफ x1 y1 y0 प्लस k झालं k1. आता याच्यातून k1 k2 काढलं तर तुमच्याकडे काय पहिल्या पॉईंटवर y1 काय तुमच्याकडं y0 प्लस 1/2 k1 प्लस k2. सेम तुम्ही y2 साठी काढू शकता फक्त काय x0 आणि y0 काय तुमच्याकडे आता x1 आणि y1 h x2 वर काढायचं आपल्याला. ओके. मग याच्यावर परत सेम काय तुमच्याकडे k1ची व्हॅल्यू काढायची आहे आणि k2ची व्हॅल्यू काढायची आहे. k1 आणि k2ची काढली तर इथं y2 इक्वल टू काय तुमच्याकडे परत y1 प्लस 1/2 k1 प्लस k2. ठीक आहे. थँक्यू. अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन पेपर सॉल्व केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि तुमच्यापर्यंत पोहोचला असेल हा व्हिडिओ तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत पण पोहोचवा त्यांना पण या टॉपिकचं मदत होऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच.